जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. तर तू 12 वर्ष करण्यामध्ये सुद्धा मुळात तपश्चर्याची थांबवली. 12व्यालाच का थांबवला किंवा आणखी तुला काही काळ तो संसार भेटला असता आताही चालला असता कारण अशा तऱ्हेच्या अपेक्षा असताना सुद्धा लोकांची सुद्धा अपेक्षा निर्माण झालेली असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत लोकांच्याकडून तयारी दर्शवली जात असताना उपयुक्तता त्याची कायम असताना म्हणजे त्याच्या क्षेत्रापर्यंत तरी सुद्धा तो थांबवण्यामध्ये दोन कारणं होती. एक तर व्यक्तिगत कारण असं होतं की प्रकृतीची बाजू होती. दुसरं कारण होतं आध्यात्मिक उपक्रमांना द्यायचा वेळ आणि त्याचं महत्त्व या दृष्टीने ते वाढत चाललेलं होतं. त्यामुळे इतर कार्यक्रमांना साहित्य स्वरूपाच्या कार्यक्रमांना आता एक आम्ही कमी करणं हे आवश्यक होतं म्हणून त्यावेळेला तो पहिल्या टप्प्यात ते कमी केलं होतं. आणि दुसरी 12 वर्ष ही एखादी गोष्ट करायचा एक चांगला टप्पा त्याचा साध्य करायला तपश्चर्या या दृष्टीने 12 वर्ष पुरेशी आहेत. आणि आजीपासून जी ही परंपरा होती कुठली गोष्ट तपश्चर्याच्या भाषेत करायची अशी आजीची पद्धत होती तर ती मला सुदैवाने महाराजांनी ती पण नोकरीच्या बाबतीतही पाळायला लागली. बरोबर 24 वर्ष झाली की त्यांनी थांबायला सांगितलं म्हणजे तिथेपर्यंत ते सर्वत्र तपश्चर्याचं कायम होतं. तर तशी त्यामुळे ते 12 वर्षांनी थांबवलं. आणि सुरू करण्यामागे काय भूमिका होती ती सांगतो. त्याच्यामधले काही मुद्दे सांगतो फक्त की वडिलांनी जे कार्य केलेलं होतं त्याची कल्पना ही शेजारी बाजारी सुरू होती. लांबचे लोक जे कोणी त्यांच्याशी संपर्कात होते त्यांना थोड्याफार प्रमाणात होती. एवढं सोडलं तर बाकी त्यांनी निष्ठेने जे काय केलं त्याची कल्पना ही जवळपासच्या लोकांनी नव्हती. पाहुणे एक वेळ राहू देत त्यांना काय करायचे रस असेल नसेल कोणाला पण म्हणजे त्यांच्या लेखनाची किंवा त्या एकंदरीत उपक्रमाची संभावना फार तर जे जवळपासची मंडळी होती त्यांना हिंदीमध्ये किंवा या साहित्यिक स्वरूपात रस होता त्यांच्याकडे थोडीफार होती. बाकीच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या सहकार्यांना किंवा कोणालाच त्याची काही कल्पना नव्हती. आणि हे जे माझ्या डोळ्यासमोर होतं त्याचं प्रत्यंतरी मला नंतर आल्यात अक्षरांवरीच्या प्रतिक्रियांचे एवढे 100 पत्रांचा गठ्ठा आहे. ती समोर कल्पना यावी यासाठी ते अचानकपणे गेल्यानंतर हा जो प्रसंग उद्भवला तिथपासून पुढे 1 वर्ष पहिल्यांदा अक्षरांजली काढण्याची भूमिका ही होती की त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने पहिल्या कार्यक्रमामध्ये निदान त्यांनी काय कार्य केले हे ते समोर आणून ठेवले. माझा तो त्यांच्याकडून मिळालेला वारसा तो असल्यामुळे मला त्याच्यातली जवळपास जी कल्पना होती ती निदान समोर ठेवावी सगळ्यांच्या एवढा त्या अक्षरांजलीचा उद्देश होता करण्यामध्ये. तर हे सगळ्यात पहिली प्रेरणा जो भाग होता त्यातला हा की माझं व्यक्तिगत ऋण ते मला साहित्यिक स्वरूपाचं ऋण होतं. शिक्षणासाठी घ्यायचे कष्ट एकंदरीत कठोर कष्टांची स्वतःला आवड असणं कुठल्याही विषयाच्या बाबतीत नंतर आजीकडून सगुणाचा संस्कार असला किंवा नामस्मरणाची परंपरा असली तरी निर्गुण रूपाची साधना किंवा निर्गुण रूपाचा संस्कार हा मला मास्तरांच्याकडून मिळालेला होता. आता इथे मास्तर म्हणतो म्हणून मला ते सोपं पडेल. तर त्याचा संस्कार त्यानंतर आपल्या ठेवणीमध्ये जे भावना प्रधानता असते किंवा ती जी बाजू आहे ती मला त्यांच्याकडून मिळालेली आहे. उत्कृष्टतेचा ध्यास ह्याच्याविषयी अनेक प्रकारांनी लिहिलेले आहेत. त्याचं मूळ मला त्यांच्याकडून मिळालेल्या संस्कारात होतं. त्यानंतर सतत नाविन्याचं संशोधन करायचं ही त्यांच्याकडून मी प्रेरणा बघितली. त्यांनी 48 सालापासून जे लेखन केलेले ते माझ्या डोळ्यासमोर आहे. तेव्हापासून त्यांनी शाळेच्या उपस्थितीपासून प्रत्येक गोष्टीत नाविन्याचे प्रयोग करण्याचा प्रयत्न तेव्हापासून केलेला आहे. हे मी पाहिजे त्याचा संस्कार मला तिथून मिळालेला आहे. आणि संशोधन वृत्ती जी असते तिची मुळातच कुठेतरी हे लागतं संस्कार लागतो का आपल्या ह्या कॉम्पिटिशन गोष्टी आहेत ही मूळ संशोधन वृत्ती आणि त्याचं त्यांनी जाणीवपूर्वक मला दिलेली प्रेरणा. त्यामुळे हे संशोधन वगैरे पुढे करायचं कारण त्यांची प्रेरणा हे कारणीभूत आहे. आणि त्यांनी त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या शैक्षणिक जी साधनं आहेत किंवा शैक्षणिक जी समस्या आहेत त्या बाबतीत त्यांनी त्या काळात संशोधन करून त्याचं लेखन केलेलं आहे आणि ते त्या काळात प्रसिद्ध झालेलं आहे. ही 48 ते साधारण 60च्या दरम्यानची गोष्ट आहे.
ह्या काळात त्यांनी केलेले लेखनाचे काही नमुने माझ्या पडण्यात आले. त्यानंतर कुठल्याही गोष्टीचं म्हणजे त्यांच्या जीवनाने मी यामध्ये असं म्हटलेलं आहे आपल्या ते सदानंद पेठे संक्षेपमध्ये बघता येईल की त्यांचं सर्वसाधारण जीवनाचं सार काय असेल तर निष्ठा हे त्यांच्या जीवनाचं सार आहे असं मला म्हणता येईल. असं मी यात उल्लेख केलेला आहे की माझ्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारच्या निष्ठा एकत्र केल्या तर त्यांचं जीवन असं मला वाटतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांची निष्ठा असेल, राष्ट्रभाषेवरची निष्ठा असेल, कुठल्याही प्रकारच्या ह्या सगळ्या निष्ठा एकत्र केल्या तर मास्तरांच्या जीवनाची बेरीज तयार होते असं मला वाटतं. त्यामुळे निष्ठेचा संस्कार हा सुद्धा मला त्यांच्याकडून मिळाला, प्रतिभेचा मिळाला. अक्षर साधना जे आपण करतो या माध्यमातून काय करायचं ते साध्य करण्याचा प्रयत्न, ती अक्षर साधनेचा संस्कार हा त्यांच्याकडचा आहे. त्याच्यामध्ये 2 टप्पे मला अगदी चांगले आठवणीत आहेत की 9वी-10वीत असताना तरी कविता लिहायला सुरुवात झाली त्यावेळेला ती माझ्या सरांकडे दाखवली आणि सरांनी त्यांच्या कानावर घातलं. पहिली मला कवितेला त्यांनी दाखवून दिली आहे. त्याचं मला अगदी सुखोल परिणाम आहे. ती डायरीसुद्धा आमच्या कुठे असेल. तर हा लेखनाचा संस्कार मला तिथून त्यांच्याकडून त्यांनी त्याला दिलेलं प्रोत्साहन व्यवस्थित लक्षात आहे. त्यानंतर FYला असताना मी पहिली कादंबरी अनुवादित केली. याचं कौतुकही त्यांनी केलं आणि ती कादंबरी पुढे प्रसिद्धी झाली. तर यावेळेला त्या मूळ लेखकांशी पत्रव्यवहार किंवा त्यांना जे काही सांगायचं ते त्यांनी सांगितलं होतं आणि त्यावर त्यांनी ऐकूनही त्यांनी मला त्यावेळेला प्रेरणा ती त्यांची अनुवादाची प्रेरणा त्यांची होती. त्यामुळे 10वीतली डायरी आणि अनुवादाचं त्यांनी दिलेलं प्रोत्साहन या 2 गोष्टी त्यातल्या सगळ्या माझीही व्यक्तिगत ऋण सांगितली त्याच्यातली. आणि अगदी देवाच्या प्राप्तीसाठी मी घर सोडायचा प्रयत्न केला ही गोष्ट फक्त तेच समजून घेऊ शकतो. त्यावेळेला त्यांनी मला आल्यानंतर सगळा वृत्तांत विचारला, तुझी मनस्थिती काय होती, त्यातून तुला काय मिळालं, अमुक कसं झालं, कोण म्हटले, काय झालं, याचे सगळ्यात एक छोटंसं ब्रीफ हे आहे. तर तो जो एक ब्रीफ हिस्ट्री आहे ती समजून घेण्याचे प्रयत्न सगळ्या कुटुंबामध्ये फक्त म्हणजे अगदी नातेवाईकांच्यापर्यंत हा सगळा त्यांनी केला होता. तर असे खूप सांगण्यासारख्या गोष्टी असतील पण त्यातल्या महत्त्वाच्या आठवल्या त्या सांगल्या. तर त्याचे सगळ्याचे संस्कार किंवा त्याचे सगळ्याचं ऋण माझ्याकडे आहे. तर ते फेडण्याचा आपल्याकडचा प्रयत्न म्हणून हा स्मृती कार्यक्रमाची सुरुवात आहे. त्याची खरी प्रेरणा ती आहे की आपलं स्वतःचं ऋण आपण फेडावं यासाठी तो आणि म्हणूनच तो व्यक्तिगत पातळीवर कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होता. हे आपलं व्यक्तिगत ऋण आहे. कोणाला किती वाटत असेल त्याच्या पारड्याने त्यांनी करावं. आपल्यातले त्यांचे काही विद्यार्थी होते त्यांनी त्यांचं ऋण मुंबईत त्यांचा मोठा सत्कार करून फेडलं होतं. ते पण माझ्या डोळ्यासमोर ते असताना ते त्या सत्काराला गेले होते. तर तशा तऱ्हेचं आता कोणाला ज्याला वाटत असेल त्यांनी त्याचं काम करावं पण आपल्याला जे आहे ते आपलं वाटणारं काम आपण करावं ही प्रेरणा त्याच्यामागे होती. त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात आणून द्यावी हा पहिल्या कार्यक्रमाचा हेतू हा होता. तो इस्लामपुरात असताना पार पडला आणि इथे एकंदरीत साधारणपणे 12 वर्षात जे जवळजवळ सर्व वर्ष कॉमन फीचर्स म्हणून तुम्ही उल्लेख केलेला आहे. तर ते कॉमन फीचर्समध्ये याच्या व्यतिरिक्त कवी संमेलन हे कॉमन फीचर आहे पहिल्या वर्षीपासूनचं. म्हणजे ह्यात स्पर्धेचा उल्लेख आहे, नंतर विद्यार्थ्याच्या सत्काराचा उल्लेख आहे. तर त्याच्याबरोबर ह्या 3 गोष्टी होत्या की त्यामधले कवी संमेलन हा कॉमन फीचर होतं. त्यांच्या एका मित्राचा सत्कार हे अत्यंत कॉमन फीचर होतं. हा एक आमच्या दृष्टीने त्याला सुरुच सत्कार म्हणलेले नाव दिलं होतं त्याला सुरुच सत्कार म्हणून. ते कवी संमेलन आणि कवींचा सत्कार हा संबंध कार्यक्रमातले अजून 3 गोष्टी या पहिल्या कार्यक्रमापासून शेवटच्या कार्यक्रमापर्यंत एखाद्या वर्षाचं एक त्याच्यात असेल एखाद्या उपक्रमामध्ये पण बाकी सर्वत्र चालू असलेले कार्यक्रम होते. ते करण्यामागची भूमिका पण अशी होती की हिंदी कवितेच्या स्पर्धेमागे विशेषतः भूमिका अशी होती. त्यांनी स्वतः कोकणासारख्या प्रांतामध्ये जिथे हिंदीचा कुठला संस्कार पोचणं सुद्धा कठीण आहे अशा ठिकाणी किंवा जर लागली तर कुठलीही साधनं उपलब्ध असणार नाही करणाऱ्याला सुद्धा नुसता राष्ट्रभाषेचा भाषा म्हणून अभ्यास करायचा म्हटलं तरी कठीण आहे. काव्याच्या मूळ खोलात जायचं झालं तर आणखीन कठीण आहे. तर अशा परिस्थितीत त्यांनी केवळ निष्ठा म्हणून जर ते हिंदीचं काव्यलेखन करत असतील आणि त्याला एखाद्या हिंदी भाषिक प्रांतामध्ये सुद्धा त्याला दाद मिळत असेल आणि त्या लेवलला ते जात असेल तर तसं आणि ते अशा लेवलला जाते की जिथे त्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा पाठोपाठ 2 वेळा मिळण्याची सुद्धा एक रेकॉर्ड येते की 2 वेळा अशा तऱ्हेच्या मूल हिंदी लेखनाला पुरस्कार मिळावे. तर ही एक मराठी भाषिकांच्या दृष्टीने एक रेकॉर्ड होते झालेलं. तर इथपर्यंत जर ते काम करू शकत असतील इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तर आजही आपापल्या परीनं ज्या त्या ठिकाणी जर कोणी अशा तऱ्हेचं काम करत असेल काव्यलेखनाचं हिंदीतल्या आणि तो हिंदी भाषा असेल तर त्याला प्रोत्साहन देणं हे
या त्यांच्या स्मृतीला अत्यंत म्हणजे योग्य असं होईल, उचित होईल म्हणून ही काव्य स्पर्धा ठेवण्याच्या मागची अतिशय होती की त्यांच्याच पद्धतीचं हे काम आहे ते आज कोणीतरी वेगवेगळ्या भागातून करते आणि जसं ते वाढत गेलं तसं आमच्या लक्षात असं आलं की त्याची व्याप्ती तशी बऱ्यापैकी मोठी आहे. जरी प्रांत मराठी असला तर हिंदीसाठी प्रयत्न करणारे किंवा हिंदीत लिहिणारी मंडळी सुद्धा खूप आहे आणि ती डोळ्यासमोर आली तेव्हाच आमच्या हे लक्षात आलं. म्हणजे एका वर्षीच्या कवितेचा प्रतिसाद हा 500 कवितांचा तेव्हा आमच्या लक्षात आलं की इतक्या हिंदीमध्ये लेखन केलं जाऊ शकतं आणि 4 राज्य त्याच्यामध्ये सहभागी होतात. हे आम्हाला कळल्यानंतर आम्हाला त्याचं व्याप्ती लक्षात आली, ही कार्य करता करता अधिक लक्षात आली. तर हे स्पर्धेमागची भूमिका होती. सुहृद सत्कार ही एक वेगळ्या तऱ्हेची कल्पना होती आणि ती मी जवळून अनुभवलेली आहे म्हणून ती कल्पना ही जन्माला आलेली आहे. आता त्यांच्या काळामध्ये अशाही प्रतिकृतीमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्तिगत पातळीवर अनेक प्रकारची मदत केली आहे. हे मी स्वतः पाहिलेले. म्हणजे ती त्यांच्या काव्यलेखनासाठी असेल, त्यांना एखादी पुस्तकं देऊन असेल, म्हणजे हिंदीतली चांगली पुस्तकसुद्धा वाचायला मुद्दाम पाठवून देणारी भेट म्हणून जी घेणं शक्य नाही अशा तऱ्हेची माणसं सुरू होती. त्यांच्या लेखनाची दुरुस्ती तपासणी करून त्याची मदत करणारे तसे पण लोक होते. त्यांच्या कविता म्हणजे एका हिंदी भाषी माणसाच्या कविता एखाद्या हिंदी प्रांतामध्ये नेऊन पोचवायच्या हे काम करणारे लोक त्यांना भेटलेले. नंतर शाळेच्या किंवा त्या माध्यमात सुद्धा त्यांना त्यांची मनाची ठेवण वेगळी आहे हे लक्षात घेऊन किंवा तत्वाला किंवा ह्याला तडजोड न करता मनुष्यसारख्या नोकऱ्या बदलत राहणार, ह्याच्या वाट्याला पैसे देणार हे सगळं माहीत असून त्यांना त्या काळात सुद्धा तशा तऱ्हेची जी मदत लागेल ती करणारी अशी नातेवाईकांच्यातले पण काही अपवाद होते, काही शैक्षणिक क्षेत्रातले अपवाद होते. तर अशा तऱ्हेचे त्यांच्या जीवनात ज्या ज्या टप्प्यावर ज्यांनी ही मदत केली होती तर त्यांना दरवेळेला असं वाटे की या माणसांचं आपण काहीतरी करायला पाहिजे. हे मी जवळून बघितलं होतं. पण त्यांना स्वतःला पिंचही नव्हती आणि त्या चिंतेतही ती नव्हती. तर तो संस्कारामध्ये मी एक संस्कार सांगायचा राहिला की मला अगदी लहानपणी आठवते की त्यांच्या जी काही तत्व होती त्याच्यामध्ये जर शाळेत त्याच्याशी जडजोड करावी लागली तर ती शाळा ते सोडतेच. असं करत त्यांनी बऱ्याच शाळा सोडल्या आतापर्यंत. तेव्हाच त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांना पेन्शन हा शेवटी वाटायला विषय राहिला नाही. अगदी तांत्रिकदृष्ट्या ती बसते हेही आम्हाला नंतर कळलं, पण तरीसुद्धा कारण त्यांच्या सर्व्हिसला ब्रेक नव्हता. तोही सिद्ध करणं आणि ते हे करणं ही गोष्ट कठीण होती, कारण त्यांनी कुठेही सर्व्हिस सोडली की त्यांना दुसरी सर्व्हिस ताबडतोब मिळत असे, कारण त्यांची कीर्ती तशी होती. त्यामुळे शिक्षणाच्या बद्दल काहीच तडजोड नसल्यामुळे आणि त्याच्या गुणवत्तेबद्दल शंका नसल्यामुळे त्यांची रिझल्टचे सुद्धा त्यांनी ते हे ठेवलेले आहेत, सगळे रेकॉर्ड त्यांनी ठेवलेली होती की किती पर्सेंटनी आपण रिझल्ट वाढवू शकतो, कुठल्या शाळेमध्ये काय होता आणि त्याच्या पुढे काय आपल्या दृष्टीने किंवा प्रयत्नाने होऊ शकतं हे त्यांनी ठेवलं होतं. तर त्यांच्याकडे हा जो वृत्तीची जी एक स्वरूप होतं ते सुद्धा एक वारशातला भाग होता. त्याच्यामुळे एक आत्ता आठवण जरी म्हणून सांगतो की अशाच तऱ्हेने त्यांनी एका शाळेचा राजीनामा दिला आणि रविवार आत्ता आपण बसवत असेल आणि आज आता ती शाळा संपलेली आहे. आम्ही 4 मुलं घरात आहोत. मागे परिस्थिती कोणतीही नाही, लग्न नाही तर काही नाही. कदाचित पुढच्या महिन्याला काय बाजारातून आणायचं ह्याचा प्रश्न निर्माण होणार. या महिन्याचा प्रश्न आहे त्या पगारात कदाचित सुटेल. तर अशा परिस्थितीमध्ये भाड्याच्या घरात राहिलेल्या ठिकाणी सकाळी 10 वाजता म्हणजे माझा ते दिवस आठवतो, सकाळी 10 वाजता शांतपणे त्यांच्या हिंदी कविता पेटीवर म्हणत बसलेले होते आणि त्यांचे हे कविता चालू असताना आणि ती पेटी चालू असताना जवळच्या गावातला मनुष्य सायकलवरून पुढच्या नोकरीचा त्यांना पत्र घेऊन आला आणि ते थांबून उठले आणि त्यांनी त्याचं ते पत्र वाचलं. ते म्हणाले आता ही पुढची सोय आपली झाली. तर अशा तऱ्हेचे जी काही प्रसंग आहेत हे आपल्याला बरंच काही देऊ शकतात असं मला वाटतं. तर अशा टप्प्यामध्ये ज्या ज्या मंडळींनी त्यांना कुठे कुठे काय काय मदत केली आहे तर त्यांना त्यांचं काही करण्याची इच्छा असेल. ह्याचं एक उदाहरण मी त्यांच्या आयुष्यातलं सांगतो. त्यांना हिंदीच्या नेहमी काही शंका येतात होता. स्वाभाविक आहे की भाषेच्या खोल अभ्यासात गेलं की माणसाला त्याच्यातले बारकावे लक्षात येतात आणि मग असं लक्षात येतं की एक आजचं त्याचं प्रमाणित स्वरूप काय असेल किंवा एखादी शंकेचं काय निरसन होईल. ह्याच्यासाठी ते एक सांगलीच्या आपल्या प्राध्यापकांच्याकडे नेहमी जात असतात. तर ते विद्वान आहेत, हिंदीमधले त्यांचा अधिकारी मोठा आहे, आजही ते इथे येतात जातात, ते खूप सिनियर आहेत. तर त्यांच्याकडे ते जात तर मला असं आठवते की त्यांचे त्याला उपकार वाटत असत आणि होतेच तसे. कारण पहिला जो त्यांचा हिंदी कविता संग्रह झाला जो पुढे दिल्लीमध्ये त्याला रेकग्निशन मिळाली, त्या कविता संग्रहाचं प्रकाशनाचं संबंध भाग म्हणजे त्याचे कार्यक्रम घडवून आणण्याचा म्हणजे 78 सालातली गोष्ट. तर त्या काळात त्यांनी तो पत्करला आणि त्यांनी स्वतः पुढे येऊन सांगलीला डॉक्टर गोळा कुलकर्णी आहे त्यांनी हे सगळं काम केलेलं होतं.
आणि हिंदीचं एक अभ्यासक आपल्याकडे एवढा हिंदीमध्ये मूळ लिहिणारा आहे आणि त्याला आपल्याला काहीतरी मदत ह्या बाबतीत केली पाहिजे या दृष्टीनं संस्थात्मक मदत किंवा सगळ्या स्वरूपाची मदत त्यांनी त्या काळात केलेली होती. ती म्हणजे शैक्षणिक स्वरूपाची होती आणि अशीही होती. तर त्याचं मला त्यांच्या काळातला मला आठवणारी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांचं जे ऋण होतं ते सगळ्यांचं फेडणं त्यांच्या परिस्थितीत शक्य नव्हतं, कारण त्यावेळेला त्यांनी त्याच्या आधी कधीच नोकरी सोडलेली म्हणजे 71मध्ये, आणि तसं उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. 20 सारखी कादंबरी म्हणजे जी आज 450 पानं 500 पानाचा व्हॉल्यूम आहे, अमृतरायांचा मास्टरपीस म्हणून तो हिंदीमधला ओळखला जातो. त्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केल्यानंतर त्यांना 100 रुपये मानधन मिळालं होतं आणि ते त्यांच्या त्या कागदपत्राच्या त्या हस्तलिखिताच्या याला सुद्धा उरलं नाही त्या पत्रव्यवहाराला सुद्धा. ही गोष्ट वस्तुस्थिती होती. पण अशा तऱ्हेचं मास्टरपीस करण्याची सुद्धा त्यांनी घेतलं काम. सुदैवाने त्यांना निदान एवढं तरी झालं की हे सगळं प्रकाशात आणणारे त्यांना एक प्रकाशकी त्यांना भेटली. तर त्यावेळेला मला सांगायचा मुद्दा असा होता की त्यावेळेला सुद्धा त्यांना ते ऋण फेडावं असं वाटत असेल. मग जसं आपल्याकडे उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की काय द्यावं हा प्रश्न आहे, काय द्यायचं, काय द्यावं असं वाटतं, काय तुम्हाला वाटतंय हे महत्त्वाचं आहे, प्रत्यक्षात तुम्ही काय दिले महत्त्वाचं नाही. अशा पद्धतीची त्यांची करण्याची पद्धत होती. तर त्याच्यातले त्यांनी दरवर्षी म्हणजे आपली जी अधिक महिना आला की अधिक महिन्याचं वाण ते त्यांना देत असत, हे मी पाहिलेलं आहे. हा एक संस्कार आहे की एक प्राध्यापक आहेत आणि त्या दोघांना हे अधिक महिन्याला वाण देऊन देतात. तर ही गोष्ट माझ्या दृष्टीनं फार वेगळी होती आणि संस्कार करणारी होती. त्यातून सुरू सत्कार जन्माला आलेला आहे. तेव्हा मी असा विचार केला की त्यांच्या स्मृतीपर्यंत जी जी आपल्याला माणसं माहिती आहेत त्यातल्या एकेका व्यक्तीला दरवर्षी बोलवावं आणि त्याचा सत्कार करावा. उदाहरणार्थ त्यांच्या कवितांना पहिल्या प्रथम आपण होऊन त्यांच्या स्वतःच्या काय संगीताची जी काय उपासना किंवा साधना असेल त्याच्या साह्याने त्याला चाली देऊन त्याचा कार्यक्रम करणारे आणि त्याला स्वतःला ऐकवणारी ही व्यक्ती, किंवा हे अशा तऱ्हेने हे कुलकर्णीसारखी व्यक्ती, किंवा मित्रांसाठी ज्यांनी पहिल्यांदा पत्रव्यवहार केलेला होता त्यावेळेला त्यांनी याचं मानधन मला तुम्ही कॉपीराईटची किती द्याल असं विचारलं होतं. त्यावेळेला वडिलांनी त्यांना एक 4 पानी उत्तर लिहिलं की कोणत्या निष्ठेने हे काम करतो, आणि त्यात त्यांना हे लिहिलं होतं की मला जे 50 रुपये त्या काळात मिळतं ते अनुवादाचे 50 रुपये मी सगळे तुम्हाला देईन, एवढाच कॉपीराईट देऊ शकतो असं कळलं होतं. त्यावेळेला त्यांचं एक उत्तर आलेलं आहे की मला ह्या परिस्थितीची कल्पना नव्हती, तुम्ही करतात त्या पार्श्वभूमीचीही मला माहिती नव्हती, कारण त्यांच्या स्वतःच्या कादंबऱ्यावर सिनेमा निघालेले. तर अशा ठिकाणी लिहिणारा माणसाच्या दृष्टीनं कॉपीराईट किंवा त्याची व्हॅल्यू ह्या एक वेगळ्याच लेवलचा विषय आहे आणि हे चाललेलं काम आहे हे कुठल्या तरी वेगळ्याच लेवलला आहे. तर त्याची उंची आणि त्याचं जी व्याप्ती ती त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर त्यावेळेला लिहिलं. आता अशा माणसांना त्यावेळेला त्यांनी लिहिलं होतं, त्याच्यात हे वाक्य आहे की भिगी पलके का लेखक, ते भिगी पलके म्हणून त्यांची कादंबरी आहे ती त्यांनी अनुवादित केली. तर भिगी पलके का लेखक आखिर कठोर कैसे हो सकता है, त्यांच्या पत्रातलं वाक्य आहे. आणि तिथून त्यांचा जो संबंध जुळला आहे तो आज अखेर टिकून आहे. ही पिढी मागे पडली पण ते अजूनही इथेही अजूनही त्यांचं पत्ता बदलल्याचं पत्र मध्यंतरी आलं होतं परवा, आणि मी आता या पत्त्यावर राहायला गेलो, बेटा तुम कैसे हो आणि मला कळवत राहा, ही प्रगती मला ऐकण्यात आनंद वाटतो. असं आजही या पिढीत त्यांचा जो ऋणामध्ये त्या भिगी पलकेने जोडला तो आजही टिकून आहे. तर आणि ते अशा व्यक्तीनं आपल्याला कुठेतरी निदान ह्याच्यात अटेंड करता यावं आणि तो स्मृती दिनाचा अविभाज्य भाग असावा असं वाटलं. म्हणून त्याला श्रुत सत्कार म्हणून नाव दिलं. दुर्लभोही श्रुत श्रोता दुर्लभाचे हितश्रुत असं महाभारतातल्या वचनामध्ये आहे. तर ते वचन त्याच्यावर टाकून त्याला एक इन्स्क्रिप्शन त्याचं देऊन त्यांचा या निमित्ताने सत्कार करत होतो. म्हणून श्रुत सत्कार हा त्याचा पहिल्यापासूनचा एक भाग आहे. नंतर कवी संमेलन ही त्यांना तशी कवी संमेलन आता आपण बघण्याची दृष्टिकोन करायचे तर आमचे वेगळे आहेत किंवा आमचे यापूर्वी कदाचित वेगळे होते, पण कवी संमेलनातून मिळणारं प्रोत्साहन हा एक स्वतंत्रच विषय आहे. तर तो त्यांना वाटायला येऊन सुद्धा त्यांना कधी एकदाच वाटायला आला पण तो सुद्धा त्यांना घेता आला नाही. कारण त्यांची तशी प्रवृत्ती नव्हती. कदाचित आणखीन ते पुढे त्यातून जाऊ शकले असते, काही काळ त्याची गरजही असते आणि नंतर त्याची पुढे आवश्यकताही नसते, असे ते एक साधारण विषय आहे. पण ते होऊ शकत नाही. तर निदान कवीच्या स्मृतीला कवी संमेलन तरी व्हावं एवढाच विचार मी केला आणि त्यासाठी कवी संमेलन हा त्यातला भाग महत्त्वाचा होता. तो त्यासाठी त्यानंतरचं त्यांची जी विद्यार्थ्यांची निष्ठा आहे, कारण आमच्याकडे नापासांचे वर्ग हा घरामध्ये मुक्कामी असेल, नापासांचा वर्ग हा, आणि त्यातलेच एक विद्यार्थी आता ते वारले आता 2 वर्षापूर्वी ते सुद्धा, त्यांनी त्यांच्यावरती लिहिलेले लेख आपण आपल्याकडे रेकॉर्डवर आहे. तर ते पाहिले तर कल्पना येईल. तो पुढे टीव्हीचा स्टारही होता, नंदा पारकर म्हणून त्यांचा जो विद्यार्थी होता तर तो टीव्हीवरही होता. त्यांनी पुढे गोट्या वगैरे सिरियल त्याच्या त्या काळातल्या घालल्या. तर तो पुढे त्याला नाटकाची आवड होती आणि त्याला प्रोत्साहन देण्यात वडील पुढे होते.
त्या काळात की ज्याला फारसंही नसायचं प्रतिष्ठा असेल तरी ज्याला सुद्धा ते त्याला प्रोत्साहन देत होतं आणि त्याला काव्यलेखनाला सगळ्याला म्हणजे तो त्यांनी त्याच्यावरती लेख आहे, त्याच्यात त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहेत वगैरे अशा अर्थाचे त्याचे जे काही हे आहेत साहित्यिक उल्लेख आहेत त्याच्यात. आणि त्यानंतर त्यांनी आमचे गुरुजी म्हणून त्याच्यावरती लिहिलेले 3-4 लेख त्यांनी माझ्यावरती संस्कार म्हणून त्या काळात लिहिले. तर हे सगळे त्या काळातले जे मागं पडणारी मुलं आहेत किंवा विशेषतः नापासांचा वर्ग हा त्या काळातला तेव्हापासूनचं त्यांचं आहे लहान विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणं हा तर स्वतंत्रच विषय आहे. पण अशा तऱ्हेनं ज्याला हे कठीण आहे त्याच्यासाठी म्हणजे ही कल्पना आमच्या घरी ही सगळी मुक्कामाला कंदील घेऊन मुलं वस्तीवरून येत असत आणि ती आमच्या घरी राहायला असत आणि त्यांचं रात्री शिक्षण चालेल आणि पहाटे उठून तेव्हा त्यांना जे पासिंगला कमी पडतं ते त्यांना देणं आणि ते रिझल्टचं पर्सेंटेज वाढवणं हा त्या काळात त्यांनी घरी केलेला प्रयोग होता. तेव्हा ह्या टोकापासून ते उत्तम विद्यार्थ्यांना घडवते आणण्यापर्यंत सर्व टप्प्यात ते काम करत. त्यामुळे त्यांची जी विद्यार्थी निष्ठा आहे आणि ती विद्यार्थ्यांनी त्यांच्या बरीनं एका सत्काराच्या रूपाने व्यक्त पण केली. तर ती विद्यार्थी निष्ठेची नोंद व्हावी म्हणून हा विद्यार्थी सत्कार करत आहे. आता तो सुद्धा BA लेवलचा का निवडला होता ही माझी त्याच्यामागे भूमिका अशी होती की BA लेवलला माणसाला अजूनही थोडेसे फाटे फुटतात त्याच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीनं. तो कदाचित वेगळ्या स्पेशलायझेशनकडे जाऊही शकतो. तर इथेच त्याला जर तो जो याला निवडलेला होता तो हिंदीला पहिला येणारा निवडलेला होता म्हणजे जो हिंदीचा निदान बेसिक एक स्पेशल विषय म्हणून त्यांनी विचार केलेला आहे. तर त्याला पुढे त्याचंच पुढे आणखीन जाण्याची प्रेरणा त्यातून त्याला यातून मिळेल का असं उद्दिष्ट त्याच्यात होतं. कारण वडिलांचं शिक्षण हे 42च्या आंदोलनामुळे कॉलेज बंद पडलं आणि शिक्षण थांबलं असं त्यांचं होऊन ते निर्णय म्हणून परत गेले ते त्या काळात. गावच्या लोकांनी सगळ्यांनी मदत करून त्यांना इथे पाठवलं होतं त्यांची गुणवत्ता असल्यामुळे आणि ते आजीच्या आमच्या शक्य नव्हतं पण त्यांच्या बाकीच्यांनी मदत करून त्यांना सांगलीपर्यंत पाठवलं होतं. जे कोकणातून सांगलीला शिक्षणाला येणारी गोष्ट त्या काळातली जवळपास होती ती सुद्धा त्यांच्या बाबतीत केली होती कारण त्यावेळी ते विशेष म्हणून ते त्या काळातले होते. तर त्यामुळे त्यांना ते मिळावं पण ते आले आणि पुढे ऑगस्टचं आंदोलन झालं आणि पहिल्या 3 महिन्यातच नाही त्यावेळी ते गिरीशांनी त्यांना एक वार दिला होता शिकायला कवी गिरीशांच्याकडे. तर तिथे ते जात असत. तर अशी काही मंडळींनी त्यांना वार दिले होते गोकाकपर्यंत सगळं होतं त्यावेळेला. तर त्यावेळेला ते म्हणून त्यांना परत शिक्षणाला जे जावं लागलं त्यानंतर त्यांना पुन्हा काही आयुष्यात ते शिक्षण इच्छा अजून केली पुढं करता आलं नाही म्हणून BAच्या शिक्षणाचा अंतर्भाव यात केलेला होता. म्हणजे हा एक भाग. दुसरी गोष्ट त्यात जो स्पेशल हिंदी घेतो त्याला काहीतरी हिंदीची ही आहेच म्हणजे गोडी आहेच लागली किंवा विशेष अभ्यास करण्याची त्याला काहीतरी प्रेरणा निर्माण झालेलीच आहे. याच प्रेरणेच्या टप्प्यावर त्याला जर समजा प्रोत्साहन मिळालं आणखी किंवा अशा तऱ्हेचा एखाद्या नावाशी तो जोडला गेला तर त्याच्यावर पुढे तो निदान स्पेशल एमएला हिंदीला जाईल किंवा तो स्वतंत्र लेखन करेल आणि हे दोन्ही अनुभव आम्हाला नंतर आले. तर त्यामुळे ते BA लेवलला म्हणजे MA लेवलचे त्याचं ठरलेलंच असतं की तो हिंदीत करिअर करेल असे तऱ्हेचं ठरलेलं असतं पण BA वाल्याचं अजून ठरलेलं नसतं काय करायचं ते. तर त्या ठिकाणी ते पुरस्कार द्यावा असं कल्पना मुद्दाम BA लेवलची त्यासाठी ठेवली. त्यानंतर याचा अनुभवही असा आला पुढे या प्रत्येक उपक्रमाचे आपापले अनुभव आहेत तर तसे अनुभवही त्याच्यामध्ये आला की आमच्या नंतर ह्या सत्कारात ज्यांना काही हे मिळालं होतं त्यावेळेला प्रोत्साहन मिळालं होतं तर त्यातल्या जवळजवळ निम्म्या विद्यार्थ्यांनी पुढे स्पेशल हिंदी ठेवलंच आणि काहींनी तर मी स्वतंत्र हिंदी लेखन करू लागलो असं मला नंतर कळलं म्हणजे आवर्जून. तर ती पण पत्रव्यवहारामध्ये ते आहे सगळं. तर ह्याचे ते 2 उद्देश होते. एक राष्ट्रभाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पुढे त्याच्यात स्पेशलायझेशन आणखीन त्यांनी करावं आणि दुसऱ्या बाजूनी त्यांनी काहीतरी स्वतंत्र लेखनाकडे वळावं. इथे ज्या वेळेला ते विद्यार्थी आहेत त्यावेळेला त्यांच्याबरोबर मी ही चर्चा पर्सनली करत असेल. वातावरण इथे असं आहे हे सगळे हिंदी भाषी आहेत हे सगळे लिहितात तर हे सगळं वातावरण तुम्ही पाहावं आणि शिवाय ह्याच्यातल्या कोणाशी इंटरॅक्शन तुम्हाला करायची तर तुम्ही करावी. यामध्ये उत्तम एखादा साहित्यिक यात आलेला असतो हिंदीमधला सुद्धा तर त्याच्याशी किंवा त्यांचे स्रोत कोणीतरी आले असतात त्यांच्याशी तुम्ही बोलावं आणि तुम्हाला यातून काही जर स्वतंत्र लिहायला हिंदीमध्ये प्रेरणा मिळाली तर तुम्ही ती घ्यावी. ती गद्य लिहा पद्य लिहा तुम्हाला जे साहित्य विधा तुम्हाला आवडत असेल त्यात तुम्ही जा कारण तुमच्यावर काही हे बंधन नाही. ही मंडळी कवितेचं एक पर्यंत निवडलेली असते पण बाकीचे काही मंडळी सगळे असे आहेत असं नाही तुम्ही तेच करावं असंही नाही पण जे कराल त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्रेरणा यातून मिळू शकेल असं एक त्यांना फीडबॅक देणं हे काम त्या विद्यार्थी सत्काराच्या निमित्ताने नंतर मी व्यक्तिशः करत असेल. तर हा त्यातला एक त्यांच्या संबंधातलं ऋण फेडण्यातला हा भाग होता की त्या विद्यार्थी सत्काराची भूमिका होती. तर ही त्यांची विद्यार्थ्यांची निष्ठा या निमित्ताने पुढेपर्यंत ती जावी तर त्याचे आम्हाला अशा तऱ्हेचे काही अनुभव आले. हे सगळं एकंदरीत झालं. यानंतर ही जी 3 प्रकाशने तिथल्या पहिल्या प्रकाशनाची पार्श्वभूमी आपल्याला मी कल्पना दिली. दुसऱ्या वेळेला हिंदी कवितांचं जे संकलन आहे ते सुद्धा त्यावर्षी स्पर्धा न घेता संकलन प्रसिद्ध केलं होतं कारण हे सगळं शेवटी इतिहास जमा होतं. आता यात सगळ्यात असं आहे की एखादी हिंदी कविता मनुष्य लिहितो तर अनुबंधाच्या वेळेला ते संकलित करण्यामागे सुद्धा वेगळ्या भूमिकेनं संकलित केलं होतं.
प्रसिद्ध याच्यात झालेल्या किंवा ज्या नंबरमध्ये आलेल्या आहेत अशा कवितांचं संकलन एकत्र करणं आणि ते प्रसिद्ध करणं हा अगदी रुटीन भाग होता. पण तसं न करता त्याच कवींनी आणखीन काय लिहिलंय आणि त्यातलं कुठलं चांगलं आहे ते प्रसिद्ध करणं हा त्याच्या मागचा भाग होता. म्हणजे त्यांच्या लेखनाचं सातत्य, त्यांनी त्यातून घेतलेली प्रेरणा ती किती टिकवली, त्याच्यात आणखीन काय प्रगती झाली या सगळ्याची नोंद कुठेतरी घेतली जाते याचे त्यांच्यापर्यंत पोचावं हा त्याच्यामध्ये उद्देश होता. म्हणून अनुबंधाची रचना सुद्धा वेगळ्या पद्धतीने झाली. आता त्यानंतर 10 कविता लिहिली असतील आणि त्यातली हीच अधिक चांगली असेल असं पण असू शकतं. मग तशा वेळेला तोही ऑप्शन त्यांना ठेवला होता की तुमची दुसऱ्या 2 कविता तुम्ही पाठवा, त्याच्यापेक्षा ती सरस असेल तर त्या घेऊ, नसेल तर ती तुमची पारितोषिकात आहे ती घेऊच, कारण ती चांगली आहे, त्यांनी सर्टिफाय केलेलंच आहे. तर अशा तऱ्हेचं हे सगळं काम त्या अनुबंधाच्या निमित्ताने. तिसऱ्या प्रकाशनाच्या मागे माझी अशी इच्छा होती की आपण हे त्यांचं प्रकाशित साहित्य काही प्रकाशित करावं. पण मला काही 12 वर्षामध्ये मला काही ते काम तडीला नेता आलं नाही. कारण यात तुम्ही लिहिलं असेल, यात तुम्ही वाचलं असेल की 19 पुस्तकं प्रकाशित झाली पण 16 अप्रकाशित होती. 16 पुस्तकं अप्रकाशित आहेत. आता त्याच्यात कुठे थोडं टचअप करावं लागेल, एखाद्या पुस्तकाला एखादं प्रोजेक्टला हात करावा लागेल असेही असेल. काही पूर्ण केलेली आहेत, बरं त्याच्या परवानग्या सगळ्यांच्या घेतलेल्या आहेत, हे सगळं आहे, काही अनुवाद आहेत. तर या 16 पुस्तकांना हात लावणं काही शक्य झालं नाही. तेव्हा निदान मी एवढा विचार केला की अप्रकाशित आणि प्रकाशित दोन्ही लेखनामधलं काही निवडक करून निदान त्याचं तरी प्रकाशित करू अशी याच्यामध्ये भूमिका होती. आणि त्यांनी काय विषय हाताळले होते किंवा थोडी व्यक्तिमत्वाची कल्पना यावी आणि त्याच्याचबरोबर साहित्याची त्यांनी हाताळलेल्या विविध प्रकारांची पण कल्पना यावी हा सगळा उद्देश त्याच्यामध्ये होता. म्हणून त्यांनी केलेल्या चिंतनात्मक लिखाणाचा नमुना, त्यांनी लिहिलेल्या अनुवादांचा नमुना, अनुवादाविषयी त्यांची भूमिका सांगणारा नमुना, कारण त्यांनी ते काम फार मोठं केलं होतं. त्यानंतर त्यांच्या काव्याचे नमुने, त्यानंतर त्यांनी केलेल्या शैक्षणिक विचार त्याबद्दलचे त्यांचे काही लेख आणि संकीर्णमध्ये त्यांची पत्रव्यवहार, नंतर त्यांनी इतर जे काव्याचे प्रयोग केले होते अंतर्लापिका बहिर्लापिका वगैरे अशा स्वरूपाचे ते त्यांनी मिरजेच्या लायब्ररीचं जवळून भेटण्याच्या दृष्टीनं वासुदेव शास्त्री खरे विद्यापीठ नावाचा एक लेख त्याच्यावरती महाराष्ट्र मानसमध्ये हिंदीमध्ये लिहिला होता तो. नंतर त्यांनी मेरी स्वदेशी यात्रा म्हणून लिहिलेली आहे. तर त्याचं म्हणजे ही सगळी वेगवेगळ्या प्रकारचे काही निवडक पत्र आहेत. त्यातले खूप पत्रव्यवहार त्यांच्या पत्रव्यवहारांच्या फायली आहेत. ते कारण सगळं त्यांचं ते लिखाणांचे सिस्टीमॅटिक असल्यामुळे त्याचे रेकॉर्ड खूप उपलब्ध आहे. तर त्याच्यातल्या पत्रव्यवहारांचे कार्बन कॉपीजची फाईल आहे, फाईलच्या फाईल्स आहेत आणि ते सगळे साहित्यिकांशी झालेले वेगवेगळ्या संदर्भातले पत्रव्यवहार आहेत. त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य असं होतं की जो मनुष्य एकदा संपर्कात आलेला आहे तो जवळजवळ घरगुती संपर्कात आल्यासारखा असायचा पुढे. त्यांच्या घरातल्या सगळ्या बारीक सारीक घटनासुद्धा ते त्यांना कळवीत असत आणि इथलीही प्रत्येक म्हणून त्यांना कळवली जात असेल. हे त्यांनी जे पत्रव्यवहाराचं मोठं सांभाळलं होतं त्याची कल्पना त्या फाईल्स बघितली तर येते. आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुद्धा ही व्यक्ती घरातली व्यक्ती असल्यासारखी तिथे चर्चा असायची. म्हणून पुढे जो मला प्रतिसाद मिळत गेला त्याचं कारण ते होतं की त्यांच्या दृष्टीनं हे घरात काकाच आहेत आपल्यातले असं समजून तिथे घरातल्या वातावरणात त्यांना स्थान होतं आणि त्यामुळे तिथल्या बरीच सारी गोष्टीचं कळवा त्यांना किंवा त्यांचं काय आलं याची उत्सुकता तिथे असायची. तर असे पत्रव्यवहार आहेत. त्याबरोबर साहित्यिक पत्रव्यवहार आहेत, अमृतरायांची आहे किंवा अशा तऱ्हेचे काही पत्रव्यवहार आहेत. तर त्यांनी स्वतः म्हणजे ज्या काही ठिकाणी त्यांनी प्रास्ताविक लिहिली त्यामध्ये सुद्धा काही प्रास्ताविक त्यांची वेगळ्या दृष्टीने बघून घेण्यासाठी सगळ्या भूमिका त्यांच्या साहित्यिक किंवा गोष्टीच्या भूमिका त्यात व्यक्त झालेल्या आहेत. तर त्याचे नमुने आहेत. आणि त्यांनी पुस्तक परीक्षणही बरीच लिहिली. तर ते परीक्षणांचा काही नमुना त्याच्यातला तेही काही हिंदी याच्यावरचे आहेत, हिंदी कविता संग्रहांच्यावरचे आहेत, हिंदी इतर लेखनांच्यावरचे आहेत. अशा स्वरूपाचं हे संकलन प्रसिद्ध करावा एवढा उद्देश होता. निदान समारोपामध्ये काय झालं ह्याची कल्पना या स्मृती दिनाच्या निमित्ताने ती आली आणि त्याच्याचबरोबर त्यांच्या साहित्याची व्ह्यू टोटल मिळावा. म्हणजे माझ्या दृष्टीने जर कोणी एखादा समजा याच्यावर संशोधन करणार असेल पुढे तर माझ्या डोक्यात ती कल्पना होती आणि तो विषय आजही तिथे संशोधनाच्या यादीमध्ये आहे की पेठेजी की साहित्यिका काय त्याला काय करायचं त्याचं काय सुरू ठेवायचं हा त्याचा विषय आहे. पण तो अशा स्वरूपाचा विषय मात्र तिथे आहे आणि त्याची पूर्वपीठिका या निमित्ताने इथे तयार असावी अशी म्हणजे त्याला कल्पना होती की पुढे अधिक अभ्यास करणाऱ्याला यातून ते मिळावं. बाकी हे प्रकाशनाच्या संदर्भात झालं. बाकीचं तुम्ही इथे काही विचारलेलं आहे. एक फक्त 3-4 अनुभवांच्या बद्दल फक्त बोलतो. बाकी हा विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणून मला त्याची कल्पना आहे की आत्ता आपल्या नुसत्या बैठकीत ते करायचे पूर्ण होणार नाही. पण त्यातले टप्पे म्हणून एक 3-4 सांगायला हरकत नाही. आणि बाकीचे जे तपशिलातले अनुभव आहेत ते जसे जसे आपल्याला हे होतील म्हणजे जसे जसे आठवतील किंवा काही त्याचे आधार मिळतील किंवा काही महत्त्वाचे वाटतील ते नोट डाऊन करून सांगायला लागतील त्यामध्ये असं वाटते. तेही पण सांगू शकेल. कारण अनेक वेळेला आम्हाला स्टेजवरचेच अनुभव माहिती असतात.
त्याच्या मागे कितीतरी गोष्टी इकडे चालू असतात. तर त्याचे जे अनुभव आहेत ते सगळे तिच्याकडे आहेत सांगू शकेल असं वाटतं. तर अगदी म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे मला तरी स्वतःला असं वाटतं की खरं सांगायचं तर आध्यात्मिक ठेवण ही ह्या सगळ्या खरं कारण आहे. कारण हृदयपणा असू दे, ती प्रतिभेचंही असू दे, ज्ञान असू दे किंवा निर्गुणाचंही असू दे, संस्कार असू दे, ते सगळ्याच्या मागे किंवा हा कार्यक्रम म्हणून करण्यामागे सुद्धा खरं सांगायचं तर माझ्या दृष्टीने आध्यात्मिक बैठकच महत्त्वाची आहे. म्हणूनच तो सुरूही झाला आणि 12 वर्ष अव्याहत ईश्वरी कृपेने चालला आणि तो संपला पण, थांबला पण. ह्या सगळ्याच्या मागे ही भूमिका नसती तर कदाचित कार्यक्रम आधी संपला असता. तर हे त्याचं बैठक आहे आणि त्याचा पहिलं प्रत्यंतर आम्हाला अगदी पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला काहीच तिथे सेटअप नव्हता, कोणतेही त्याच्या मागे काही हे नव्हतं, म्हणजे अशी फार मोठी योजना नव्हती. फक्त त्या दिवशी आपण निदान आपल्या परिसरातली काही कवी मंडळी आहेत त्यांना बोलावू, त्यांचे माझे एरवीचे ऋणानुबंध होते त्यामुळे ते सगळे एकत्र येतील आणि आपण कवी संमेलन करू, मास्तरांच्या ज्या कविता वाचू, घरात त्यांना स्वतःला चाली देण्याचं अनुभव होतं. माझ्यावर तो संस्कार मगाशी सांगायचा राहिला. ही चाली देण्याचं जे मूळ आलं ते पेटी आणि चाली त्यांच्याकडून आलेली आहे. त्यामुळे तिला वेगळं काही करावं लागत नाही आम्हाला, ती चाली ती. तर त्याच्यामध्ये त्यांची ही महत्त्वाची आहे, म्हणजे जे धागा आहे तो महत्त्वाचा आहे. तर त्याच्यातल्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही अक्षरांजली प्रकाशित करायची ठरवली. त्यावेळेचा अनुभव त्याच्यात आहे. तो असा आहे की अक्षरांजलीचं प्रकाशन होणार ही ह्याची कल्पना ह्याला नव्हती. ज्यांना मी बोलावलं त्यांच्या कवितेचे पहिले श्रोता म्हणून मी पहिल्या वर्षीच्या त्यांना बोलावलं. ते रानड्यांना जे बोलावलं भिवगडून ते त्यांच्या बऱ्याचशा रचना म्हणजे जवळजवळ निम्म हिंदीचं साहित्य असं म्हणून एक त्यांनी ढवळवाल्याने हे सगळं देवगडच्या समुद्राच्या जवळच्या वाळूवर लिहिलं गेलेलं आहे. तिथं बसून फिरवून आणि त्यांचं चिंतन त्या कवितांच्या रूपाने मांडलेलं आहे. तर त्यावेळेला त्या वाळूवर ऐकायला श्रोतासुद्धा कोणी नव्हता. त्यावेळेला बरोबर ते ह्याला घेऊन जात, त्यावेळेला त्याच्याशी ते बोलणं होई किंवा कविता त्याला वाचून दाखवली जात. तर त्या पहिला श्रोता कवितेचा म्हणून त्याला मी बोलवायचं ठरवलं आणि मास्तर असं हे तर आता या वर्षी हा कार्यक्रम करायचा ठरवला आहे, तर तू या कार्यक्रमाला ये एवढंच त्याला आमंत्रण होतं. आणि त्याच्यापूर्वी म्हणजे माझं पत्र गेलं त्याच्यापूर्वी 2 दिवस त्याला एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला एक पाकिट दिसलं होतं आणि त्या पाकिट मोठं पाकिट होतं आणि त्याच्यामध्ये तो काहीतरी असं करतोय, असं काहीतरी मोठं काहीतरी काढण्यासारखं काहीतरी काढलं. आणखी एवढंच कळलं तर आता सुहासकडून पाकिट आलेलं आहे एवढं त्याला कळलं. त्याच्यामध्ये काहीतरी हे आहे आणि आपण मोठा अंक वगैरे काढतो असं काहीतरी त्याला दिसलं. तर त्यानंतर तो म्हणला की काहीतरी याच्याशी निगडीत आहे, एवढं नक्की आहे, काय स्वरूप आहे काय माहिती नाही. त्यावेळेला त्याच्या डोक्यात 30 ऑगस्ट वगैरे नव्हतं, कारण वडील गेल्याची जे तिथीनं त्यांच्या डोक्यात असल्यामुळे हा विषय त्यावेळेला डोळ्यासमोर नव्हता. पण लगेच त्याच आठवड्यात 2 दिवसांनी त्याला ते पत्र मिळालं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे आहे याच्याशी संबंधित आहे, एवढं नक्की आहे. आणि नंतर ते त्याप्रमाणे तो आला. त्यावेळेला माझं जे पत्र गेलं होतं ते काही असं काही मोठं नव्हतं, त्यात काही पाकिटात काही नव्हतं. त्या साधं आपलं नेहमीचं पत्र होतं, तू बोल ये आणि घरचाच आहेस त्यामुळे तुला काही नाही म्हणजे वेगळं मी काही असा फॉर्मल काही आमंत्रण करत नाही. घरच्या यांना हक्कानं परत सांगतो नक्की त्या दिवशी राहायचं. तर त्याप्रमाणे तो इस्लामपूरला पहिला स्मृती तिथे झाला तेव्हा. तर त्यानंतर तो ज्या वेळेला सगळे हे कार्यक्रम झाला तोपर्यंतही त्याला याची कल्पना नव्हती ही आपल्याला कशासाठी आलेले आहोत. त्याचे काव्यवाचन तुझं ठेवले सांगितलं, इथले काही मंडळी आहेत त्याबरोबर तुझं पण काव्यवाचन करावं ठेवू. कवितांची मला कल्पना आहे आणि ती इथे लोकांना त्यानिमित्ताने येऊन जाईल, सगळंच हे होईल असा उद्देश म्हणून मी त्याला ते पत्रात लिहिलं होतं. आणि नंतर इथं आल्यानंतर ते कवी संमेलन झालं, हे सगळं झालं आणि कार्यक्रमाचा शेवट म्हटलं आता एका कार्यक्रमाला व्हायचा आहे, त्यातला आजचा उपक्रम. तर तो ह्या पहिल्या वर्षाचा हे म्हणून आम्ही स्मृती प्रत्याचं हे पहिलं प्रकाशन अक्षरांजलीचं करतो म्हणून मी त्यांना तिथे मागे येऊ करावं ते सांगितलं. तर ते त्यांना जसं पाकिट दिसलं होतं तसं ते पाकिट होतं. खाती पाकिटात तो अंक घातला होता आणि तो त्यांच्या आता ठेवला. हा अंक म्हणजे या पाकिटातनं काढा, हे त्यांचं प्रकाशन त्यांचा फोटो समोर आहे. तर ते पाकिटातून अंक काढल्यावर ते आणि त्यांनी सांगितलं की आता मला चांगला भाग आहे, हा माझा व्यक्तिगत अनुभव होता, पण इथे याला स्वरूपाची काहीतरी योजनाच ईश्वरी असावी असं मला वाटतं. त्यामुळे याचं दर्शन मला आधीच 2 दिवस तिकडे झालं होतं आणि ते काय आहे ते आत्ता माझ्या हातात समोर पाकिट आल्यावर मला कळलं. म्हणून मी हा अनुभव सांगतोय. कदाचित त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यावेळेच्या रेकॉर्डिंग पण आहे, त्यामध्ये हा अनुभव असेल. तर हे एक झालं. त्यानंतर यातले असे अपवादभूत सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे ज्यातून पुढच्या कार्यक्रमांना दिशाही मिळाल्या आणि ह्या मंडळींची निष्ठा कशा होत्या त्याची कल्पना मलाही त्या निमित्ताने आली. म्हणजे मला ह्या कार्यक्रमातून खूप शिकता आलं. जसं त्यांचे संस्कार हे करणं त्याचं ऋण करणं हा भाग होता, तसं मला नवीनच संस्कार यामधून मिळाले हे पण मी यात मला सांगतो असं वाटतं. तर त्याचं उदाहरण म्हणून सांगतो की
इथे ज्यावेळेला पहिली कविता स्पर्धा झाली, दुसरी झाली, पहिली झाली त्यावेळेला आम्हाला एवढा अंदाज नव्हता. म्हणून आम्ही काय केलं की मग इथे आपण ह्याचं परीक्षण करूया म्हणून गोराकुलकरांनाच विनंती केली होती. वस्त्रांच्या वेळेस तर तुम्ही ते करावं अशी इच्छा आहे. आणि आमच्या ससुबाईनं सांगितलं, कारण त्याही हिंदीच्या अभ्यास होत्या, म्हणून म्हटलं आपल्याला 2 परीक्षकांच्याकडे देऊ. त्यानंतरच्या याच्यापासून आम्ही एका परीक्षकाकडे द्यायला सुरुवात केलं, कारण त्यामुळे दोघांचे रिकन्सिलेशनमध्ये त्यांनाही त्रास होतो त्यापेक्षा त्याचं स्वतंत्र एक त्याला द्यावं असं. तर दुसऱ्या वेळेला मात्र मग मी असा विचार केला की आता आपण थोडं मोठ्या स्तरावर जायला हरकत नाही. म्हणून पुढच्या स्पर्धेच्या वेळेला मी इंदोरला त्या कविता पाठवायच्या ठरवल्या परीक्षणासाठी. आणि त्याचा उद्देश हाच होता की मास्तरांच्या पहिल्या कविता हिंदीच्या त्यांनी प्रसिद्ध केल्या आणि त्यांनी त्याला मध्य प्रदेशमधून दाद दिली आणि त्या मध्य प्रदेशमधल्या तिथल्या मासिकात त्यांनी छापून आणल्या. त्याचे आम्हाला कोणतेही आउटलेट माहीत नव्हते, ते कुठे प्रसिद्ध करायचे असतात हेही माहीत नव्हतं. अशा अवस्थेत कोकणातल्या आणि त्यांनी त्यावेळेला दिलं होतं आपकी हिंदी तिची अध्यापक की उपज नाही लागती असं त्यावेळेला त्यांचं पत्र आले आणि सविस्तर त्यांनी अभिप्राय दिलेला आहे त्या कवितावर. म्हणजे मी ही हिंदी वाचून मी थक्क झालो आणि मला आश्चर्य वाटतं की अशी एखादी प्रतिभा संपन्न व्यक्ती कोकणातल्या एका खेड्यात आहे आणि ती त्यासाठी एवढे धडपड करते. तर मी तुमच्यासाठी काही माझ्याकडून जे होईल ते सगळं करायला मी तयार आहे. अशा अर्थाचं पत्र 69-68 मध्ये त्यांनी पाठवलं आणि सगळ्या कविता. आणि त्यानंतर पहिलं संकलनात त्यांना स्थान देणारी व्यक्ती पण तीच होती. त्यांनी अगदी पहिल्यांदा नवोदय म्हणून एक 100 कवितांचं एक हिंदी संकलन काढलं होतं, त्याच्यामध्ये अहिंदी भाषिक कवितांना स्थान त्यांनी उत्तम ठेवलं होतं. तर त्या नवोदयमध्ये त्यांनी त्यांची पहिली कविता घेतली, ती त्यांनी या पातळीवर नेऊन पोचवली. त्याच्याचबरोबर हिंदी के आंचलिक लोकप्रिय कवी म्हणून त्यांनी पुढचं संकलन मोठं काढलं, त्यामध्ये 10 कविता, कवीचा परिचय, फोटो अशा स्वरूपाचे त्यांनी मोठं संकलन काढलं. ही 2 मोठी प्रकाशनं त्यांनी केली. त्यातलं आंचलिक लोकप्रिय कवीचं जे होतं त्यामध्ये त्यांनी मास्तरांना स्थान दिलं होतं आणि महाराष्ट्रातलं ते कवी त्याच्यात होते. तर यांनी त्यांचं नावही तिकडे जाऊन पोचलं सगळीकडे. तर यांच्याकडे त्यांनी पहिल्या मास्तरांच्या कवितांचं जर परीक्षण केलेलं आहे तर त्यांच्या स्पर्धेप्रत्यर्थ होणाऱ्या कविता स्पर्धेचं आजच्या कवींचं परीक्षण त्यांनी करावं हे म्हणणं संयुक्तिक वाटलं. आणि आता त्याला ते काय म्हणतात आणि त्यांना मी 2 मोठं सविस्तर पत्र लिहिलं होतं. त्यांच्याकडे मी मास्तरांना घेऊन पण गेलो होतो, त्यामुळे माझा त्यांचा व्यक्तिगत परिचयही होता. तो सुदैवाने हे सगळे वारसा असल्यामुळे आमचे त्याच्यात संपर्क खूप येत राहिले. तर तसं मी इंदोरला गेलो होतो त्यांच्याकडे, तेव्हा मास्तरांना घेऊन गेलो होतो. त्यांची एकमेव साहित्यिक ही पहिली भेट त्यांची अरुण कुमारांची आहे की कुठल्याही प्रांतात ते कधी जाऊ शकले नव्हते परिस्थितीमुळं. तर त्यावेळेला आम्हाला ती सोय असल्यामुळं आणि ती आपण या कामी वापरावी म्हणून मी वडिलांना घेऊन आमच्या बँकेच्या फॅसिलिटी मी तिथे गेलो होतो आणि त्या इंदोरमध्ये जाऊन राहिलो होतो आणि त्यांच्याकडेच उतरलो आम्ही या अरुण कुमारांच्याकडे. तर तेव्हाचा संबंध लक्षात घेऊन त्यांना हे पत्र लिहिलं होतं. पत्रावर त्यांचा नेहमीचा सुरूही होता आणि त्यांच्यावर त्यांची विशेष प्रेम होतं. ही गोष्ट काही म्हणजे ऋण म्हणूनही होतं, पण त्याच्याबरोबर त्याला सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला मास्तर गेले त्या दिवशी आदल्या दिवशी त्यांनी लिहिलेलं शेवटचं पत्र त्यांना होतं, ते अजून पोस्ट व्हायचं होतं. ते झाल्या मी त्याला त्याची झेरॉक्स पाठवली होती नंतर पुढे 8 दिवसात. मला ते सापडलं नंतर टेबलावर आणि ते शेवटचं पत्र त्यांना लिहिलेलं होतं. तर त्याची झेरॉक्स मी त्याला पाठवली की हे पत्र मी इतिहास म्हणून जपून ठेवतो, फक्त मजकूर तुमच्यासाठी आहे आणि त्याच्यावरून त्यांचे ऋणानुबंधाची सुद्धा एक कल्पना येते. असं ते गेल्यानंतरच्या काही पत्रव्यवहार झाला त्यात ते कळवलं होतं त्याला. तर त्यानंतर मग मी हे त्यांना कळवलं की असं स्मृतीप्रित्यर्थ हे होते. अक्षरांजलीवर त्यांना अभिप्राय लिहिताना एक पत्र अपुरं पडलं, म्हणजे पुढच्या पिढीचा संपर्क असा राहिला की ते पत्र इंग्लंड त्यांनी संपवलं आणि दुसरं इंग्लंड घेऊन त्याच्या पुढचे पॅराग्राफ सुरू केला आणि 2 इंग्लंड मला आली त्याची. मला पहिल्यांदा कळलं नाही, पहिलं उघडल्यावर इंग्लंड सुरू कसं झालं एकदम, दुसरं पुढलं म्हणून नाही लक्षात आलं. तेव्हा हे असं लक्षात आलं की हे खरोखरच ह्यांनी लिहिले, भावाने लिहिले. त्यामुळे त्यांनी अपुरं पडल्यावर दुसऱ्या पत्रावर सुरुवात केली. इतका संबंध असल्यामुळं त्यांना मी हे काम समोर ठेवलं. तर ते ज्यावेळेला ही सगळी योजना त्यांनी वाचली आणि त्यांना मध्ये वेळ कमी होता, आम्हाला ते तारखेचं त्यावेळेला अजूनही अंदाज आला नाही, ते आधीपासून करायला पाहिजे थोडंसं. ती सुधारणा आम्ही त्याच्या पुढच्या वर्षानंतर केली. तर मध्ये काळ कमी आणि हे आपलं सगळं पुढं कसं होणार, कारण त्याच्या आधी 1 आठवडाभर तरी आपल्या हातात निकाल पडले पाहिजे, ह्या व्यक्तीनं कळवता आलं पाहिजे वगैरे असं. तर त्यावेळेला त्यांना मी एक सविस्तर जे पत्र लिहिलं त्यामध्ये त्यांना मी लिहिलं होतं की 2 गोष्टी तुमच्यासमोर मी विनंती म्हणून ठेवतो. दोन्ही गोष्टीमध्ये अडचणी आहेत हे मला दिसतंय, पण तरीसुद्धा तुमचे आपले ऋणानुबंध आणि हिंदीचं काम यासाठी आपण याचा विचार करावा अशी माझी विनंती आहे. एक गोष्ट अशी की ह्या परीक्षण सगळं तुम्ही करावं. इथून कविता पाठवणं प्रॅक्टिकली कठीण आहे, सगळ्या फाईल्स पाठवणं तिथे, पण ते आम्ही शक्य ते जेवढ्या मार्गाने कुरिअरने काय जे शक्य असेल तो मार्ग त्यावेळेला ते पुण्यातून कुरिअर जायचं. तर ते इथून पुण्याला पाठवून पुण्याहून कुरिअरने ते तिकडे गेलं आणि नंतरच्या पुढचं काम असं की तुम्ही ह्या कार्यक्रमाला स्वतः यावं. की पहिली माझी विनंती अशी होती की बाहेरच्या प्रांतातल्या कोणातरी आपण ते ह्या कार्यक्रमाला बोलावतोय आणि जर तुम्हाला हे दोन्ही मान्य असेल तर आता मध्ये कळवायला किंवा ठरवायला सुद्धा वेळ राहिलेला नाही, तर बोथ ॲक्सेप्टेड
बहुत रिक्वेस्ट ॲक्सेप्टेड, बहुत ॲक्सेप्टेड म्हणून मला एक टेलिग्राम द्या. त्या टेलिग्राम एवढं हे होतं मान्य होतं आणि ते गेलं पत्र आणि मला बहुत ॲक्सेप्टेड झालं टेलिग्राम आला. त्यावरती त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाची कल्पना आली आणि त्यानंतर त्यांचा व्ह्यू या सगळ्याकडे बघण्याचा कसा होता हे मला शिकायला मिळालं त्यातून. त्याची घटना अशी की त्यानंतर ते ठरल्याप्रमाणे त्यांनी दोघांनी यायचं ठरवलं, ती मिस्टर मिसेस दोघंही आली आणि ते पुण्याला थांबले. तिथून त्यांच्या त्यावेळेला गुडघेदुखीचा त्रास होता, त्यांचं ऑपरेशन व्हायचं होतं. तशाही अवस्थेत ते इंदूरपासून प्रवास करून पुण्याला, पुण्याहून प्रवास करून इथे असे आले आणि इथून एसटीतून उतरले. त्यावेळेला त्यांना मी घ्यायला स्टँडवर गेलो होतो. तर तोपर्यंत निकाल पुढे आलेले होते. मग एकंदरीत हिंदीचा दर्जा वगैरे ह्याच्यावर चर्चा आमची ह्याच्यावर झाली होती, सगळी त्या पत्रव्यवहारात त्यांची आलेली होती. त्यानंतर लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणं किंवा त्यांना हे करणं हे सगळे मुद्दे आमचे आले होते. आणि पहिले 5 कविता काय ठरवल्याप्रमाणे निवडल्या, उत्तेजनार्थ अजून 5 तेवढी निवडून दिल्या, हे सगळं झालं होतं. आणि उतरले ज्या वेळेला तेव्हा मी एक आपले गुच्छ घेऊन तिथे स्टँडवर गेलो होतो, आपल्या तिथे स्वागत करू साताऱ्यामध्ये. तर स्टँडवरती एस टीतून उतरले, ते ओळख होतीच, पाहिलेच होतं, त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. दरवाजा इथून खाली उतरल्या, अरे हा बेटा नमस्कार केला, ती गुच्छ हातात दिला. त्यानंतर एक बार करून आलो की ठीक आहे, मास्तरांच्या ह्याला तरी मी येऊन पोचलो. त्यांची ते असताना याची इच्छा होती, ती पुरी झाली नाही, ती या निमित्ताने पुरी होते, तर त्याला आनंद आला. आणि त्यांनी अगदी पहिला प्रश्न मला काय विचारला असेल तर, जिनकी कविताएं पुरस्कृत हो गई है वो तो ठीक है, लेकिन जो अपुरस्कृत कवि हैं उनके बारे में तुम क्या करने वाले हो. हा पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला आणखीन पुढचे संस्कार या लोकांच्या रूपाने मिळणार आहेत. आणि तिथून पुढे आमची त्याच्यावर रात्री चर्चा झाली पुढे, की माझ्या डोळ्यासमोर हा विषयच नव्हता की निवडून आल्या, त्यांना कळवलं, त्यांना हे पाठवून दिलं की झालं. तर ते म्हणले कविताचा निकाल तर तू सगळ्यांना कळवतोस, ही गोष्ट उत्तमच आहे की अनेक स्पर्धामध्ये पुढे काय होतं हे काहीच कळत नाही. आणि ते म्हणतात बा आम्ही पेपरला दिलो तर तुम्ही बघा. तर अशा तऱ्हेची उदासीनता नाही आहे, ही गोष्ट चांगली आहे. तुम्ही प्रत्येक आलेल्या कवीला त्याची पोच आणि त्याच्या निकालाची प्रत पाठवता, पण त्याच्याचबरोबर तुम्ही त्याला एका बाजूने दुखवल्यासारखं नाही का होत की त्याची त्या कविता नाही आलेली आहे. ज्याची आलेली आहे त्याच्या पत्रव्यवहार तुमचा होईलच, पण ज्याला तुम्ही निकाल कळवता त्याच्याबरोबर त्याला हे पण कळवलं जातं. हे कवीचं अंतःकरण आहे की तुमचं यात काय जमलेलं नाही थोडक्यात काम आणि तुम्ही यात उतरू शकला नाही असं कळवल्यासारखं आहे ते. तर तसं न कळवता तुम्ही हे का करता त्याची भूमिका त्याला कळवा, त्याच्यातलं काय चांगलं आहे ते त्याला कळवा. अशा तऱ्हेचे काही वेगळं आपल्याला करता येईल का, ही कल्पना त्यांनी वाढली. त्यामुळं त्या वर्षीची सगळी पत्र मी जी निकालाची होती ती इंग्लंडवर काढलं होतं. त्याच्या मागच्या सगळ्या पुऱ्या जागा मोकळ्या होत्या, ते सगळं विथोल्ड केलं. ते मी टाकायला त्या दिवशी डिस्पॅच व्हायचं आमचं, तर हे 2 दिवस आधी आले होते. त्यामुळे ती सगळी पत्र मी थांबवली. नंतर यांच्याकडून त्या कवितांच्या विषयीच्या कमेंट घेतल्या आणि त्या प्रत्येक पत्राच्या मागे मी हस्तलिखित उचकरलं की तुमच्या कवितेमध्ये हे आहे, ही गोष्ट चांगली आहे, काय जे त्याच्यात चांगलं असेल ते. आता चांगलं व्हायला 10 गोष्टी एकत्र आल्यावर एखादा पुढे गेला, त्यात 4 आल्यामुळे एखादा मागे राहिला असेल, तर ही भूमिका त्याच्यात काहीतरी यावी म्हणून त्याच्या मागे ताजा कलम म्हणून हे सगळं लिहून हस्ताक्षराने. तर ही प्रथा तिथून सुरू झाली आणि पुढच्या परीक्षकांना मी अशी विनंती करायला सुरुवात केली की तुम्ही यात निदान उल्लेखनीय ज्या तुम्हाला वाटतील त्या कवितेवर कॉमेंट द्या आम्हाला. ही गोष्ट सांगायला सोपी आहे, करण्याला किती कठीण आहे याची कल्पना आहे. जेव्हा तुमच्यासमोर 200 कविता येऊन पडतात तर प्रत्येक कवितेवर पण त्याच्या पुढच्या सगळ्या परीक्षकांनी मला कवितेचा नंबर टाकून त्याच्या पुढे त्याची कॉमेंट दिली. कोणाची कविता याचा उल्लेख आम्ही कधीच येऊ देत नसतो, अशा तऱ्हेची ती योजना होती की त्याचा काही प्रभाव असू नये यासाठी. त्याची फक्त आम्ही सिरियल नंबर त्याला द्यायचो आणि ती नंबर देऊन तेवढी कविता त्याच्याकडे जायची. तर त्या नंबरवर त्या कॉमेंट द्यायच्या, त्या नंबरप्रमाणे मी ह्या सगळ्यांना त्यांनी आपकी कविता के बारे में परीक्षित की अभिमत ऐसा आहे असं म्हणून त्याच्या खाली ते लिहून त्यांना शुभेच्छा देऊन ते पत्र पाठवलं. त्याच्यानंतर हे करण्याच्या मागची भूमिका आणि आपल्यासाठी आमच्या शुभेच्छा कोणत्या आहेत ते सगळं पत्र म्हणजे भूमिकापत्र सविस्तर आणि त्याच्याबरोबर त्याच्या कवितेची कॉमेंट अशा तऱ्हेचे पुढच्या वर्षीपासून व्यवस्थित आणखीन व्यवस्थित पाठवायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम असा झाला की मला पुरस्कारापेक्षा जास्त आनंद झाला. अशी माझ्याकडे बरीच पत्र आहेत. म्हणजे रंगवांना जे म्हणायचं होतं ते किती महत्त्वाचं होतं आणि त्याचा संस्कार एक कवितेच्या दृष्टीने किती आवश्यक असतो हा एक अनुभव मला त्याच्यातला त्या सांगण्यासारखा आहे. त्यानंतर 2 अनुभव सांगतो आणि थांबतो. एक म्हणजे डॉक्टर मित्तल ज्यावेळेला इथून दिल्लीहून आले तर ते बाकीचं तर ही मंडळी ह्या कसल्या पैशाच्या ह्याच्यात तर नव्हतीच. कारण तुम्हाला ते प्रवास खर्च सुद्धा माझ्याकडून घेतला नाही. मित्तलांनी स्वतः आल्यानंतर सांगितलं होतं की माझं असं सेलिब्रेशन कर वगैरे. परतीचं कारण ती 2 माणसं सिनियर म्हणजे वयाने ते हे होते, तसे वृद्धत्वाकडे झोपलेले होते. तर त्यांना ते हे दिल्यानंतर ते त्यांनी सगळं माझ्या हातात आणून पर्यंत ते माझ्या हातात ठेवलं. ते झालं सगळं. आणि मित्तल ज्या वेळेला आले होते
तर त्यावेळेला सगळं त्यांनी त्या कार्यक्रमामधल्या त्यांच्या कॉमेंट्स आहेत त्या तुम्हाला त्या ह्याच्यात मिळतील व्याख्यानांच्या त्यांच्या मिळतीलच. नंतर ते मला म्हणाले की मला ज्यावेळेला हा कार्यक्रम झाला त्यावेळेला मला राहून असं नंतर वाटत होतं. रात्री आमची कार्यक्रमानंतर चर्चा झाली तेव्हा आमच्या प्रांतामध्ये इतके कार्यक्रम होतात. ते तर स्वतः HOD वगैरे होते हिंदीचे आणि प्राध्यापकीयच त्यांची कारकीर्द मूळ झालेली होती. पण त्यांनी ती सोडून दिली आणि पूर्ण साहित्यिक कारकीर्द ते होते. तर म्हणले एखाद्या कार्यक्रमामध्ये तुमच्याकडे मी नंतर बोलत लोकांची थांबलो होतो. नंतर तुमची आवरावर झाली होती, एअर काढला तुम्ही. आमच्याकडे ज्या वेळेला असलं काही कवी संमेलन स्वरूपाचा कार्यक्रम होतो त्यावेळेला आगकाडीचे काड्याचे तुकडे, सिगारेटची थोडकं हे आम्ही म्हणले गोळा करतो आणि इथे माझ्या डोळ्यासमोर गुलाबाचे फुलं गोळा करत होते, पाकळ्या. तर गुलाबाच्या पाकळ्या गोळा करण्याचे कार्यक्रमाच्या नंतर केर काढावा लागतो हे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा ह्याची त्यांनी सांगितली कॉमेंट ती इतकी महत्त्वाची होती की त्याच्यामध्ये प्रेक्षकांनाही दाद होती, रसिकांना दाद होती, कार्यक्रमाच्या दर्जाला दाद होती आणि त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याला एक परिमाण मला त्या एका कॉमेंटमध्ये मिळालं. तो एक फक्त कॉमेंट सांगितली. आणि सरजी प्रसादजींच्या ह्याच्यात डॉक्टर सरजी प्रसाद मिस्टर ज्यावेळेला इथे आले ते नागपूर विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख होते त्यावेळेला. त्यांची अपेक्षा स्वाभाविकपणे अशी होती की त्यांचं फर्स्ट क्लासचं तिकिटाची व्यवस्था करावी वगैरे होतं. त्यांनी नेहमीप्रमाणे कळवलं, मी भूमिका कळवली. जसं मास्तरांच्या काळात घडलं तसंच पुढे ते या काळात घडलं. इथं आल्यानंतर एक दिवस त्यांनी माझी कार्यक्रमाची धावपळ पाहिली सगळी आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांची कुठलीही अट कशाहीबद्दल राहिली नाही. एक दिवस ते आधी आले होते, त्यांनी सगळं पाहिलं आणि त्यांच्या सर्व अटी संपल्या. पैशापासून कसल्याहीपर्यंत कसली अट त्यांची राहिली नाही. आणि नंतर कार्यक्रमामध्ये त्यांनी लिहिलं होतं, त्यात त्यांनी 1-2 कॉमेंट केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले म्हणजे सांगितलं होतं की मी जे वातावरण पाहतोय हे केवळ दैवी वातावरण आहे. माझ्या दृष्टीनं आज मानवीय वातावरण वाटत नाही मला इथे. कारण त्यांच्यासमोर अशी घटना घडली होती की त्या वर्षीची हिंदीच्या BAला पहिली जी मुलगी आली होती तर ती मुलगीचा निकाल शेवटपर्यंत काय असतं, जनरल निकाल सगळे लागतात. आमच्या कार्यक्रमाला दरवर्षी ही अडचण असायची. ह्या बाबतीत विद्यापीठाचं सहकार्य अत्यंत उत्तम मला मिळालेलं आहे, अत्यंत उत्तम म्हणजे एक्सेप्शनल म्हणू शकतो मी त्याला. असं सहकार्य मिळालं की विषयवार जे प्रथम येतात त्यांचे निकाल कधीच विद्यापीठात लगेच लागत नाही आणि ती प्रक्रिया आहे शेवटी. आणि त्यांचे काही अडचणी पण आहेत, मी भेटून पण आलो त्यासाठी. तर ते म्हणाले की त्या विद्यार्थ्याचं आम्हाला कॉलेजकडे जाऊन कन्फर्मेशन येतं ज्यावेळेला त्यावेळेला तो विद्यार्थी आमच्याकडून ह्याच्यासाठी डिक्लेअर होतो पारितोषिकासाठी. आणि ही प्रक्रिया आमच्या दृष्टीनं दीक्षांत समारंभाची प्रक्रिया आहे. त्यामुळं तिथपर्यंत त्याला अवधी असतो आणि तुमचा कार्यक्रम येतो 30 ऑगस्टला, त्यामुळे आमचा कार्यक्रम येणार होतो 30 ऑगस्टला. म्हणजे त्यांचे नुकतेच निकाल सगळे जुलैला फायनल होतात, जून-जुलैमध्ये. त्यावेळेला ह्या कार्यक्रमाच्या आम्ही विषयवार पहिल्या विद्यार्थ्याची अपेक्षा करतो. बरं असा एखादा निकाल सेपरेट लागत नाही, तेवढ्या त्या BAचं पूर्ण संभाव लागतं त्यांच्या दृष्टीने. मग त्या विद्यार्थ्याचे ड्यूज आहेत का, त्याचं काही हे आहे का, तर ते सगळं कन्फर्म झाल्याशिवाय त्याचं निकालात याला पहिला म्हणून नाव देऊ शकत नाही, ते असं त्यांचे नियम आहेत. तर असं असूनही ते कळवायचे आणि ते त्याच्यासाठी त्यांनी हिंदीचं स्पीडअप करून तेवढा निकाल माझ्याकडे आधी द्यायचे. हे म्हणजे कुठेही एखाद्या ह्याच्यात मिळेल अनुभव असं मला काय वाटत नाही. मी याला दैवी अनुभव सांगतो, दैवी अनुभव आहे की विद्यापीठातून असं एखादं सहकार्य एखाद्या व्यक्तीला मिळेल. एखादी मोठी संस्था त्याच्यामध्ये कोणीतरी उभा आहे आणि त्याला हे मिळालं तर एक वेळ समजू शकतो मी, पण व्यक्तीला अशा तऱ्हेचं सहकार्य आणि अक्षरशः म्हणजे त्यांना मी फोन केल्यावर ते म्हणजे आम्ही तुमच्यासाठीच गेले 8 दिवस प्रयत्न करतोय, फक्त एक कन्फर्मेशन कॉलेजचं बाकी आहे. मी फोनने फॉलोअप पंढरपूरपासून ते काळजी कॉलेजनं आणि त्याचं कन्फर्मेशन आम्हाला फक्त पाठवा, हिंदीचं नाव आम्हाला कळवायचं. ह्यासाठी एवढं कोणी धडपडणारं भेटत असेल तर झालं. त्यांना आता ते स्वतः ह्या विद्यापीठात होते, तिथे ते आता हिंदी विभाग प्रमुखच होते, त्यामुळे नागपूरहून ते आले होते, त्यांना तिथली सगळी वातावरण माहिती आहे. तर त्यांना मी सांगितलं, ते म्हणजे क्या हो रहा है. ते आदल्या दिवशी आले आणि आमची संध्याकाळी धावपळ, मी बँकेतून आलो त्यावेळेला मला अशी रजा पण अशी मिळायची नाही, तर पिल्ले असायच्या, जबाबदारी असायची. तर ते म्हटलं मला तर काही रजा नाही आणखीन, त्यामुळे मला हे अशा वेळेतच कामं ॲडजस्ट करायला पाहिजे. संध्याकाळी आल्यानंतर माझी फोनाफोनी सुरू झाली, कारण त्या दिवशी पत्र येऊन पोचलं. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता, पत्र त्या दिवशी संध्याकाळी आदल्या दिवशी आलं होतं, हे आले त्या दिवशी आणि दुपारी आल्यानंतर विश्रांती घेतली. संध्याकाळी मी परत आलो, आल्याबरोबर मी ते पत्र बघितल्यावर माझं मी सर्जूपासून म्हटलं मला थोडासा वेळ द्या, मग थोडं ह्याच कार्यक्रमाच्या संदर्भातलं काम आहे तर मी जरा ते करतो आणि मध्ये आधी मग तोपर्यंत तुमच्याशी कोणीतरी बोलतील, इथल्या कोणातरी हिंदीतल्याला बोलावलं तर त्यांच्या ते पावर आहे. तर त्यांनी बघितलं की यांची काहीतरी धावपळ झालेली आहे, तर ती धावपळ सगळी बघितली. नंतर त्यांना त्याचं लक्षात आलं, यांची धावपळ काय चालली की तो कार्यक्रमाला विद्यार्थी कसा येईल.
तर पावसाचे दिवस इथून मी फोन केलेला आहे, कोल्हापुरातल्या मित्रांना कळवलेलं. ते मित्र जाऊन ती कोल्हापूरच्या एका लांबच्या म्हणजे कोल्हापूरमध्येही नव्हे तिथपासून जवळच्या खेडेगावात असलेली मुलगी तिथपर्यंत फॉलोअप, मला त्याची तासातासानी फोन की मी आता तिथपर्यंत आलोय, त्यांचं घर सापडले, त्यांच्या घरात कोण नाही आहे, आत्ता वडील आहेत, मुलगी घरी नाही आहे, ती वातावरण वेगळं आहे घरातलं त्यामुळे तसं बोलणं बरोबर वाटत नाही, तर मी बसून राहिलोय, असे सगळे मला 1-2 तासांनी फोन येतो. ते सगळं त्यांनी चित्र बघितलं आणि सगळ्यात शेवटी रात्री 11 वाजता फोन आला की आता सर्वांची गाठभेट झालेली आहे आणि तिच्या वडिलांनी आश्वासन दिलेले आहे की तिच्या भावाला किंवा कोणाला तरी बरोबर देऊन आम्ही या मुलीला उद्या 4 वाजेपर्यंत तिथं पोहोच करतो. तर हे सकाळी जेव्हा त्यांना कळलं ते म्हणजे का हो गया उसका असं झालेलं आहे. ते त्यांनी बघितल्यानंतर सर्वच बघितलं त्यांची बरं आणि त्यांनी असं लिहिलंय की त्यांचा कार्यक्रम जेव्हा झाला तर त्यानंतर त्यांच्या काही कमेंट्स होत्या, म्हणजे त्या ह्याची हिंदीबद्दल वगैरे सर्व विषयावर ते बोलले, कारण त्यांचा अधिकारी होता, त्यांच्या हाताखालचे 4-5 डॉक्टरेट इथे होते आता आलेले, ते आलेत म्हणून कळलं म्हणून तिथं ह्या कार्यक्रमाला आले, म्हणजे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. पण ते म्हणले सर्जीप्रसादजी येणार तर आम्हाला येणं लागे, आम्ही येऊ आणि आम्हाला तर आम्ही चालेल का आलो तरी. म्हटलं तुम्ही तर हिंदीतली माणसं अवश्य आलं तरच आहे. तर त्याप्रमाणे ते पण आलेले होते सगळे. तर त्यांनी लिहिलं की मी त्या साहित्याचा अभ्यासाबद्दल आपण त्यांच्या बोलायचा प्रश्नच नाही, तर त्यांनी असं म्हटलं त्यावेळेला की प्रेमचंदांनी इतकं लिहिलेलं आहे की हिंदीवर मोठे उपकार आहेत, तर त्यांनी अनेक आदर्श रंगवलेले. तर मला असं वाटतं की एक पात्र इथे जगताना मी बघतोय प्रेमचंदांचं, यापेक्षा आणखीन काही त्यांना कमेंट करावीशी वाटली आणि ते म्हणले उलटी परिस्थिती आहे की मी पाहतोय. तर आता प्रेमचंदांचंच उदाहरण दिलं, काही उल्लेख करण्यासारखा केला पाहिजे असं नाही, पण एखाद्या थोर साहित्यिकाचे म्हणले मुलं त्याच्या इस्टेटी आणि कॉपीराईट्सवरून भांडणं सुरू असतात पुढच्या पिढीमध्ये, आणि एका साहित्यिकाची मुलं ते हे सरळ सादर करण्यासाठी स्वतःचं सर्व स्वार्पण करून त्याचं प्रयत्न करतात. ही म्हणली केवळ मी एखाद्या कथेत असतं तर होय म्हटलं असतं, प्रत्यक्षात मी होय म्हणलं नसतं, पण मला ते आज म्हणणं इथे म्हणायला आनंद होतो, अशा तऱ्हेचं त्यांनी एक कमेंट दिली होती. एवढे 3-4 प्रसंग फक्त या कार्यक्रमातले सांगितले. हे असे प्रत्येक वर्षाच्या कार्यक्रमाला प्रसंग लागू आहेत. ते आता किती असतील हे काही मला तरी काय सांगता येणार नाही, आपण थांबूया. तर ही सगळी भूमिका आणि इथपर्यंतची मुद्दे सांगते. आता तुमच्या काही याच्यामध्ये इमिजिएट काही क्वेश्चन्स असतील तर ते सांगा. मी जे प्रश्न काढले ते 8 एकूण, त्याचं प्रत्येकाला स्पर्श झालेलं त्याच्यावर. फक्त आता उत्तर 10 मिनिटं त्यातल्या आणखी काय करतो असेल. एक म्हणजे हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर, बाळा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मनाची स्थिती कशी होती असं एक प्रश्न काढतो. ज्या प्रेरणेनं हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यातले सगळे अनुभव अनेक आता सांगितलं, त्याच्यानंतर एक कृतकृत्यता किंवा स्मृतिदिन पारंपरिक पद्धतीने जो साजरा करतात त्यातलं समाधान आणि हे समाधान याची काही सर्वसाधारण श्राद्ध करण्याची कल्पना वेगळी आहे. तर श्राद्धामधून जे खरं अभिप्रेत आहे ते श्राद्ध केल्याचं समाधान मला हे सगळं. याचं दुसरं कारण असं होतं की वडिलांचा कर्मकांडावर कुठलाही विश्वास नाही, हे त्यातलं एक महत्त्वाचं भाव होतं. ते कधी त्याच्या विरुद्ध गेले तर असं नव्हे, पण तरी सुद्धा त्यांचा त्याच्यावर फारसा विश्वास नव्हता. त्यांची याच्यामध्ये एक कविता आहे की त्यांच्या सर्व याचं म्हणजे ज्याला मी निर्गुण परंपरा म्हटलं त्याचं यात दर्शन आहे. आणि माझ्या दृष्टीने त्यांच्याकडून जो मी म्हटलं तर मगाशी की निर्गुण संस्कार आम्हाला जो मिळाला त्याचं दुसरे त्यांना आहे. तर ते ह्याच्यात एक कविता आहे, मी कविता की शाखा त्यात ते आहे. तुम्ही गिरीवर सामर्थ्य तुम्ही मैं मृणमाद व ईशत कण वयोधिकी तुम गभीर गर्जन मैं जलकण हृत्स्पंदन सारस्वत तुम विस्तृततम मैं लघु स्वर या लघु व्यंजन. तर असं त्यांची ही सगळी कविता मोठी आहे, मी काही सगळी म्हणत नाही, पण
त्यांनी शेवटी यातले एक पॅराग्राफ म्हणजे त्यांच्याकडे मूळ संस्कारांचं काय होतं आणि त्याचा ह्या स्मृती दिनाच्या कृतकृतीशी संबंध आहे म्हणून जातो की त्यांनी असं लिहिलं आहे की बंसी रवतुम मंजू मधुर मैं श्याम अधर युग प्रीति गिरिधर के तुम बाल चरित मैं अंध सूर की भक्ति मीरा के तुम गिरिधर नागर मैं पायल अनुरक्ति ध्रुव के तुम अभिराम राम दृष्टिच्या ध्रुव के तुम अभिराम राम मैं शबरी चिंतन रेखा मानस निधी तुम सिया राम. ह्या सगळ्यामध्ये सर्व साहित्यिक संस्कार आणि संदर्भांचा उल्लेख आहे आणि त्याच्याच बरोबर आपलं नातं आणि ते किती हे आहे ते सांगण्याचा भाग आहे. मानस निधी तुम सिया राम मैं तुलसी छंद अनोखा तुम कोकिल मधु अक्षर कूजन. हे अगदी सरळ सरळ तिकडे रामराक्षसी संबंध आहे. आरोग्य कविता शाखा वंदे वाल्मीकी कोकिल तुम कोकिल मधु अक्षर कूजन मैं कविता की शाखा. तर असं आहे ही त्यांची साधारण भूमिका होती. मैं घन तमिस्र तुम कांती मैं चिरचिंतन तुम शांती. दुसरी बाजू दाखवून दिली त्याची. मैं चिरचिंतन तुम शांति मैं लघु स्फुलिंग तुम दीप्ति मैं अदम साध तुम पूर्ति मैं आर्त तृषा तुम तृप्ति मैं दृढ़बंधन तुम मुक्ति. अशा स्तरावरच्या माणसाचं स्मृती कार्य याच पद्धतीने तेव्हा एवढी रेंज त्या कवितेची आहे. याच्यामध्ये त्यांची ईश्वरविषयक भूमिका त्यांची साधारणपणे या सगळ्या आपण ज्याला कर्मकांड म्हणत नाही फार पण श्रद्धा म्हणून श्रद्धा असा शब्द आहे ना तर त्याच्यात ती श्रद्धेची भूमिका त्या काय आहेत त्याची ओळख येतो मला वाटतं. तर त्याच काहीतरी आपण पूर्ण केल्याचं समाधान मला या कार्यक्रमामध्ये यातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कवीच्या हृदयापर्यंत जाऊन पोचणं सूर्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचणं त्यांचं ऋणाची पावती देणं त्याचे काहीतरी आपण करणं त्याचं म्हणजे कृतिशील ऋण पाहिजे तर तसं कृतिशील कृतज्ञता आहे ती व्यक्त करणं ही सगळी आणि हे सगळं जिवंत आहे. म्हणजे आता मी परवा यांचं असं म्हणजे काही वचनात आलं त्यातला संदर्भ सांगतो. स्वामी रामदासांच्याकडे जो आश्रम आहे आनंदाश्रम त्याच्यामध्ये ते असतानाची गोष्ट आहे की तिथे मूर्ती नव्हती. लोक आलेले आता कुठे नमस्कार करायला असं त्यांची उत्सुकता असेल किंवा ते याला नमस्कार करतात ठीक आहे. तर त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं त्याचं की तुम्ही जे साधक इथे येता ते आमच्या जिवंत होते त्यांचीच आम्ही पूजा करतो. तर हे जे आहे ना तसं माझ्या दृष्टीनं इथे काय ते ठेवून त्याची पूजा करण्यापेक्षा हे जे सगळं त्यांना अभिप्रेत होतं ते प्रत्यक्ष करणं खरे होतं. त्यामुळे मी श्राद्धाची चौकट होती ती पण त्या तिथीला थांबवली त्याचे जे काही विधी असेल त्यानुसार आणि ही चौकट जास्त सांभाळलं. त्यामुळे मला त्याचं समाधान ते केल्यानंतर होतं आणि त्यामधून जे अनुभव आले त्यामधून एखाद्या श्राद्ध संस्काराने मला मिळणार नाही ते मला या अनुभव. त्यामुळे ते संस्कार आता मी म्हणून त्याचा मुद्दाम उल्लेख केला की तुम प्रस्तुत करून की बारे में करेंगे बारे में क्या कर रहे हो त्या सोच रहे हो. ह्याने जो संस्कार दिला तो मला श्राद्धाने दिला नसता कदाचित असं मला वाटतं. ते झालं असतं ते निघून गेले असते पण यामध्ये ह्या सगळं खरं म्हणजे जिवंत श्राद्ध झालं हे खऱ्या अर्थाने सगळ्या बाजूने जिवंत झालं ते श्राद्ध. तो पण त्यांनी आपल्या अशा कितीतरी अजून घटना आहेत की ज्या सांगण्यासारख्या आहेत. जे आम्ही जी पूर्वी द्यायचो सर्टिफिकेट्स द्यायचं त्या स्मृतिचिन्ह द्यायचं असं एका आलेल्या आपल्या तिथे सुचवलं तेव्हा त्याला डिस्प्ले व्हॅल्यू आहे तर तुम्ही काय दिलेले आहात ते त्याला न सांगता त्याला पोचेल लोकांपर्यंत त्याचं तर ते तो पण तुम्ही विचार ह्याच्यात करा. सर्टिफिकेट द्याच कारण ते पण त्याला दाखवावं लागतं काही वेळेला की ह्या स्पर्धेमध्ये हे मिळाले असं त्याला दाखवावं लागतं त्याचा काही पुरावा पण लागतो. त्यामुळे तुम्ही ती करता आहात सर्टिफिकेटची चांगली गोष्टच आहे पण त्याच्याबरोबर एखादं स्मृतिचिन्ह त्याला द्या. ते नुसतं ठेवलं तरी त्याला कोणीतरी विचारायला भेटेल हे तुम्हाला कशात मिळालं की तुमची इंदिकेता कुठली म्हणजे त्याचंच अनायासे त्याला डिस्प्ले व्हॅल्यू असल्यामुळे ती तिथपर्यंत पोहोचेल असं तुम्ही काही करत आहात. असे खूप सजेशन त्यातून मिळाले आहेत. आता हे सगळं मला एरवीच्या श्रद्धानं दिलं नसतं करायचं ते मला या श्रद्धाने म्हणून मला त्याच्याविषयी म्हणजे वाटते. त्यांची वैयक्तिक उपासना त्यांची हा नाही त्यांच्या स्वतःचा ते स्वतःची देवपूजा नियमाने करते
या व्यतिरिक्त त्यांची स्वतःची व्यक्तिगत उपासना काही नव्हती. ही साहित्याची, विद्यार्थ्यांची, ज्येष्ठांची ही उपासना हीच उपासना होती त्यांची. म्हणून त्यांना म्हणजे पर्वते सरांना कसं होतं, त्यांना स्वतःची ठेवण भावना शिकवली. त्यांना अभिव्यक्तीची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण त्यांनी हा शब्द वापरला होता. ते निर्गुणाचे पुजारी होते असं म्हणतात. निर्गुणाचे पुजारी, निर्गुणाचे पुजारी. तर मला असं वाटतं ते म्हणाले त्यांच्या आईची एवढी पार्श्वभूमी सगुणाच्या उपासनेची आहे, त्यांच्याकडे त्याचं काय होतं किंवा त्यांना तसं काय वाटत असेल का, किंवा ते त्यांचा एक राम होता, प्रिय होता, त्यांना काय कृष्ण होता किंवा असं काही होतं का, तर तसं काही नव्हतं. पण ते निर्गुणाचे पुजारी होते. आणि त्याचं उदाहरण म्हणून ते नेहमी कविता म्हणायचे. याला त्यांनी चाल दिली, सुंदर तर त्याचं ते कळतं सगळं काय. तर त्यांचं प्रेरणास्थान अशा स्वरूपाचं कुठलंही नव्हतं. त्यांचं प्रेरणास्थान जर म्हणायचंच असेल, म्हणजे दृश्यातलं काही म्हणायचं असेल तर निसर्ग होता. निसर्ग हे प्रेरणास्थान आहे. आणि आज मला निसर्गाचा वारसा आहे तो त्यांच्यावर सगळं. कारण त्यांनी मला वाळवून नेलेलं आहे, त्यांनी मला समुद्रात नेलेलं आहे, ते मला शिकवलेलं आहे, विचार करायला लावलेलं आहे, त्यांच्या लाटा, त्याचं चिंतन त्याचं हे सगळं त्यांच्याकडून मिळालेलं आहे. वारसा एक जोडी घ्यायची, त्याच्यात तुम्ही पेन काय ठेवायचं आणि बाहेर पडायचं. कुठे जागा दिसेल इथे झाडं, 4 वाजता ते झाडं बाहेर तर 2-2 तास 3-3 तास तिथे बसून. आता ह्याच्यापेक्षा ध्यान करणार काय करतो वेगळं. म्हणून मला कधी त्याच्यात भेद वाटला नाही. म्हणून मला नेहमी असं ते वाटतं की परमेश्वराने सगळं निसर्गात मांडून ठेवले वगैरे, जी भाषा मी बोलतो त्याचं कारण ते आहे की त्यांचे उपासना जर त्यांनी कसली केली असेल, निसर्गाची केली. चालणं हे त्यांचं वारसा आहे हा यातला. ते मगाशी सांगायचं राहिलं त्याच्यातला हा पण एक आहे की निसर्गामध्ये चाला भरपूर असं म्हणायचं. आणि ते स्वतः आडतीड कितीही चाललेले तासन तास, कारण त्या काळात एकतर काही वेळेला साधनही नव्हती म्हणून चालावं लागायचं, आणि दुसरी त्याच्यापेक्षा आवड होती म्हणून चालायची. अनेक गुहामध्ये मुक्काम, अनेक ह्याच्यात झाडाखाली मुक्काम, हे सगळे त्यांनी केलेले. आणि तिथून जे शिकता येतं ते म्हणायचं कधी ग्रंथात म्हणायचं कशी. तर तसं म्हणून ते निसर्ग हा त्यांचा देव होता. तसं म्हणायचं म्हटलं तर निसर्ग, अक्षर, विद्यार्थी, निष्ठा हे त्यांचे देव होते. त्यामुळे तशी सगुण उपासना ज्याला आपण नेहमी म्हणतो तशी स्वरूपाची त्यांनी कधी केली नाही. आणि त्यात ते कधी त्या घरातही पडलेले. आणि त्यांनी कुठल्या चौकटीचं जे काम होतं तेवढं फक्त केलं. म्हणजे घरात काय असेल तर तेवढा विधी असेल तर तो त्यांनी करायचा असेल तर त्यांनी होते काय या व्यतिरिक्त त्यांनी श्राद्ध पक्ष वगैरे त्यांच्या काळजी होते. आता वडिलांचं श्राद्ध ते करायचं, ते त्याला बोलायचं. पण त्याचं स्वरूप सुद्धा कसं असायचं, जितकं मर्यादित असेल तेवढं का सगळं भांडाभांड करून त्याला श्राद्धाची कधी आवड नाही. ठीक आहे, दूध पिळं देऊन होतं ना, चालेल ते करूया. किंवा एक काय आपण म्हणतो तसं मिरवणीद्वारा आहे ना, चालतं, ठीक आहे तसं करूया. अशा पद्धतीने काय. आणि त्या दिवशी विद्यार्थ्याला जेवायला घालायचं, त्याला काहीतरी दे, पुस्तकं दे, काहीतरी कर, अशा पद्धतीनं करायचं. तेव्हा मला माझ्या दृष्टीनं त्यांच्या दगडातल्या देवापेक्षा माणसातल्या देवावर विश्वास जास्त होता असं म्हणेल साऱ्या ह्याच्यात. तर ते त्यांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. अशी त्यांची गोष्ट आहे. आणि मला वाटतं ते श्रद्धेने करणारा पाहिजे. आणि त्याला लागणारं सुदैवाने त्यांची स्वतःची म्हणजे त्यांच्या कामातलं एक वैशिष्ट्य आम्हाला ते शिकता आलेलं ते हे की तडजोड नाही कुठल्याही गोष्टीची ह्या बाबतीत. म्हणजे त्यांनी तिकडे साधं वेरणेद्वारा केला असेल, पण इकडे त्यांनी कागदावर खोडलेला कागद तरी त्यांनी वापरलेला नाही. आपल्या हातून कागद फोडला गेला तर परत यायचं. लिहिताना जर एक संबंध 30 ओळीच्या तावामध्ये जर 28व्या वेळेला गेली आणि खडाखोड झाली तर पहिल्या ओळीपासून परत नाही. म्हणजे ही जी स्वरूप होतं त्यांनी 500 पानाचं हस्तलिखित होतं, पण त्यात एक खडाखोड नव्हती. 450 पानाचं हस्तलिखित मी स्वतः बघितलं. आणि त्याच्यातले अशा तऱ्हेचा कधीतरी 5-25 कागदानंतर एखादा बाद झालेला कागदही मी बघितलाय. पण त्यांनी जे फायनल हस्तलिखित केलं होतं ते 450 पानाचं घर होतं हस्तलिखित. एवढा गठ्ठा लागतो, बाइंडिंग सुद्धा शक्य नव्हतं, फायलीत बसत नव्हतं अशी परिस्थिती होती. पण त्या हस्तलिखितामध्ये सुरुवातीपासून शेवटच्या याच्यापर्यंत एकही खडाखोड नव्हती. ही जी त्यांची पद्धत होती काम करण्याची ना, त्याच्या पद्धतीचं काम ते सगळं यात जाऊन त्या माणसाला सुद्धा हे सगळं बिघडून व्हायला गेलं अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे एकच चांगली गोष्ट आहे, तर सांगत होतो म्हणता की त्यांचं सगळं रेकॉर्ड उपलब्ध आहे, अजून प्रिझर्व केलं. तो एक संस्कार आहे असं वाटतं मला हे करायचं होतं. अक्षराचाही संस्कार असेल, अक्षरांचा संस्कार आहे, परफेक्शनचा तो संस्कार आहे, स्वराचा संस्कार त्यांचा आहे. सारेगम त्यांनी शिकवलेले आहे. मला ज्या वेळेला त्यांनी आई शिकवत होते त्याच वेळेला ते मला सारेगम शिकवत. त्यामुळे मला त्याचा अभ्यास म्हणून काही मी कधी केलेलं नाही, कोणाकडे गेलो नाही, काही नाही. काय मिळालेले ते आई गिरवताना मिळालेले आहे बरोबर. आणि ते मला अगदी आठवते की मी त्या अंगणात बसून तिथे जसं की मला पाठीवर काढून द्यायचे तसं इकडे हासा हे त्याच्या आधी सांगितलेलं आहे, त्याच्याही आधी. कारण मला त्याची आठवण उलटी जास्त आहे
की अगदी पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेला मी 5 वर्षाचा होतो, 4 वर्षाचा, त्यावेळेला त्यांनी मला ते सारेगम शिकवलेलं होतं. आणि ते मी त्यावेळेला घटवलेलं माझ्या लक्षात आहे. आणि त्यातलं मी चुकलो होतो ही माझ्या लक्षात आहे. तर मी ते आले आमचे आणि ते म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल आले नेमके सकाळी घरी. आणि ते डॉक्टर टेंगशे म्हणजे ते ह्याच्यामध्ये संगीतामध्ये डॉक्टरेट केलेले माणूस, म्हणजे संस्कृत आणि संगीत हे त्यांचे अभ्यास त्यांचे. ते त्यांचे प्रिन्सिपल ते घरी सकाळी म्हणून आले. म्हणजे ते आराम खुर्चीत बसले आमच्या तिथं. आणि माझं काहीतरी चालू इकडे तिकडे पळत होतो कुठेतरी. ते ह्याला काय शिकवले का नाही वगैरे. थोरला भाऊ माझा उत्तम पेटी साथ करायचा, तो त्यांना साथ करायचा. त्यामुळे ते म्हणते ह्याला काय शिकवले का नाही, शिकवली म्हणजे मला 5 मिनिट सारे गाव वाजून टाकायचं. माझं वय वर्ष 5. छान छान म्हणले. त्यांनी चुकला होता ते मला छान कशाला म्हणले असतील ते लक्षात. पण हे आपल्याला 5 वर्षी त्यांनी दिलेलं आहे, अक्षर त्याने दिलेलं आहे. त्याने आम्हाला नेहमी हे अक्षराच्याबद्दल सांगून आता ते आमच्याकडनं पाळलं जात नाही असं म्हणलं पाहिजे की असं अक्षर लावलं तर त्यांची कसोटी अशी होती. जे आपली फुटपट्टी आहे ते लिहून घ्यायचे ओळी आणि म्हणायचे फुटपट्टी मी खालून लावणार, अक्षराच्या खालून फुटपट्टी लावणार. वर एक मांडलीच असते, त्यात तुझं कौतुक नाही. अक्षराच्या रेखा कुठं पोहोचल्यात, उकार कुठून सुरू झालाय, मी खालून पट्टी लावले त्यात ते बरोबर असले तर अक्षर बरोबर. जर करायचीच असेल तर तपश्चर्या येते शेवटी, ती अशी केली पाहिजे. आणि मला हे पटतं, म्हणजे मला हे साध्य झालं नाही, दादाला हे साध्य झाले नाही. त्याला त्याच्याकडे ते तो संस्कार आहे. त्याने जर दिलं तर त्याच्या पहिल्या पानापासून शेवटची त्याची ट्रेनिंग सेंटरची वही सुद्धा मी अजून ठेवली. बँकिंग पहिल्या बँकिंग ट्रेनिंग असायचं, त्यातल्या नोट्स काय असायच्या. पण त्यांनी जी वही घातलेली ती आहे ती माझ्या पिढीत तर मी वापरली, म्हणजे बँकिंगमध्ये लागल्यानंतर. आणि ती वही म्हणून जपून ठेवलेली की पहिल्या याच्यावर सुद्धा मास्तर मी हाताने कधी रेग मारली, पट्टी घ्यायची रेग मारायची, फेड आकडे पिढी असता कामा नाही. कुठलीही रेग अंडरलाईन केली आहे आणि आम्ही आता ते लिहिले की त्याच्या काही अंडरलाईन ती वाकडी तिरकी वगैरे काय बघत नाही त्यांनी कधी. आणि त्यामुळे दादाला तसंच करायला मात्र की त्याची पट्टी, त्याच्या हाताची पट्टी आणि हे सगळं असतंच कायम साहित्य. त्यामुळे त्याच्या बँकिंगच्या नोट्सला सुद्धा वरती अगदी ऑरिजिन ऑफ बँकिंग म्हणजे खाली पट्टी घेऊन रेग मारलेली आणि डबलला डबल, सिंगलला सिंगल सगळं, त्यात सुद्धा एक्सेप्शन नाही. अंडरलाईन लाईन लागेल करायची तर लाल रेगनच करायची, ती कधीही काळ्या आहे ते पहिलं मी अंडरलाईन केली असं कधी आढळलं नाही. म्हणजे हे सगळे उत्कृष्टतेचे संस्कार आहेत माझ्या दृष्टीने. ते कशात तुम्ही आज तुम्ही अक्षरात बाळगता, कुठे तुमच्या कामात तुम्ही बाळगाल ना, असं आहे. त्याचं असं कुठं आहे की ते अमुकच ठिकाणी पाहिजे. मूळ प्रश्न संस्काराचा असतो, तो त्याचं आहे. अननोटिस्ड राहण्याबद्दल एक काय म्हणजे आवड ती त्यांच्याकडे आहे. माझ्याकडे एक पत्र आहे त्याबद्दल, एक पत्र आहे. काय शब्द वापरला पाहिजे लक्षात आहे नाही, पण पत्र वापरलं होते. आणि आमच्याकडे एक सर आहेत, म्हणजे मला त्यांनी कृष्णमूर्तींची पहिल्यांदा परिचय करून दिला म्हणून जी म्हणजे बसती त्यांचा उल्लेख केला फडके म्हणून गरजेचे जे सर आहेत, तर ते आमचे मी त्यांच्या सलाखाली शिकले. तर त्यामुळे तेही त्यांनी पाहिलं, दादाशी ते परिचित होते. त्यामुळे त्याचे पत्र आहे की ते माझ्या हाताने मास्तर गेल्यानंतर ते लिहिलेलं, त्यात तो लिहिला. तर ते कसं राहावं याविषयी त्यांनी एक लिहिलेलं आहे, ते मी मला वाटते त्यात आहे घातलेलं असेल. ती त्यांची स्वतःची, म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेत थोडासा गुळगुळीत शब्द आहे, प्रसिद्धी परामुक्त हा जो शब्द आहे तो थोडा गुळगुळीत झाला, पण त्यांनी त्या अर्थाचा फार चांगला शब्द वापरला. आणि तो त्यांनी ते म्हणाले मी वडिलांच्या ठिकाणी ते पाहिलं गेलं आणि ते आहे. त्याला त्याला आठवलं नंतर वाक्यात ते पत्र पण आहे त्यांचं त्यावेळेस. कवितेतले 4 ओळी आहे तो लगत महान म्हणून त्यांचे जीवन हा म्हणून त्यांची आजीबद्दल भूमिका करायची मास्तरांची. जी जी भूमिका त्यांची नाही म्हणून त्याच्यात दिले आहे. आजीवरचं वाक्यही आहे याच्यात की आईचं त्यांनी भक्तीचा साक्षात्कार आहे असं. आणि तो सगळं चॅप्टर वाचला की त्यांची आजीची भूमिका आणि काय म्हणतो यात जो मी उल्लेख केला तो त्या अर्थाने उल्लेख केलेला आहे की कडी मेहनत और अध्ययन की प्रेरणा म्हणजे मासेली. तर त्याच्यातला भक्तीतले निर्गुण जरी त्यांनी घेतले असतील तरी बाकीची कडी मेहनत हा जो संस्कार आहे तो आजीकडून त्यांनी घेतलेला आहे, म्हणजे आईच्याकडून घेतलेला आहे. त्यामुळं बरं तिची असं होतं की आता स्वावलंबनाचा संस्कार, ती म्हणाली माझे हातपाय थकत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडे राहायला येणार नाही अशी तिची म्हणून होती. तुझी आता परिस्थिती झाली ठीक आहे, तू विराड केलंस ठीक आहे, माझी काळजी घेतली ठीक आहे,
पण मला जोपर्यंत हातपाय माझे खेळतात तोपर्यंत, आणि ज्या क्षणी माझे हातपाय थांबतील आणि मला राम सांगेल त्यावेळेला मी चुकली. आणि त्याचप्रमाणे ती मृत्यूच्या 3 महिने फक्त आमच्याकडे नाही. त्यावेळेस तिला रामाने सांगितलं कारण ती अथर्व हाऊस होती, ते कळवलं म्हणून हे बघायला गेले. त्यावेळेला यांची 50 साठी आलेली होती, त्यावेळेला ती त्यांच्याकडे आली. त्यांच्याकडे आली म्हणजे नातवाकडे झाली तशी, कारण त्यावेळेला त्यांचं बेराड म्हणजे आमचं दादाचं बेराड, दादाच्या बेराडामध्ये ती राहायला आली असं म्हणलं पाहिजे. जे तिन्ही शेवटपर्यंत स्वतःचा भार सुद्धा त्यांनी आपल्या मुलावर सुद्धा घातला नाही. तो गेलाच असेल तर नातवावर गेला असं म्हणून, कारण नातवाने बेराड दिलं होतं, त्यात ती गेली हा जो हा. आणि त्यामुळे ते काय म्हणायचे, त्यांनी आजीला अर्पण केलेलं आहे पुस्तक, त्यात त्यांनी अर्पण केलेलं आहे जी भूमिका त्यांची काय होती. आणि स्वतःचं जे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे त्यांचं तर ते यशवंतमध्ये त्यांनी आजीवरचं एक चॅप्टर केलं. त्यामध्ये तिच्या सर्व दिनक्रम, तिची सर्व निष्ठा, ती सर्व पद्धत जगण्याची, या सगळ्याचं त्यांनी अगदी व्यवस्थित उदाहरण असं हो आहे यशवंत ते फार महत्त्वाचं आहे. फार महत्त्व. आणि त्याच्यात आमचे सगळे संस्कार त्याच्यामध्ये आहेत, ते सगळे त्यातूनच आहे आलेले. आणि आजीचं तर आहेच आहे. आजीबद्दल त्यांनी फार सुंदर म्हणजे, आणि माझ्या भाग्याची गोष्ट अशी, हे पुस्तक मिरजेत प्रसिद्ध होऊन मिरजेत कॉपी आली. त्यावेळेला मी आजीजवळ नारिंगऱ्यात होतो एकटाच, आणि ते पुस्तक पोस्टाने त्यांनी आईला अर्पण करण्यासाठी पाठवलं. आणि ते पुस्तक पोचलं त्यावेळेला ते घ्यायला मी तिथे होतो नारिंगऱ्यामध्ये आजीजवळ, आणि ते पुस्तक आजीला वाचून दाखवायचं आजीने त्याला दिलेली दाद तशी मी अगदी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे, आणि त्यांना कळवली की आजीला पुस्तक आवडलं असं. तर हे आपल्या भाग्याचं भाग्य. मराठी त्यांनी यशवंत, त्यांना पूर्वी त्यांचं नाव यशवंत ठेवायचं चाललं, त्याच्या आजोबांचं नाव होतं, ते परंपरा असायचं ना पूर्वी, आजोबांचे नाव ठेवायचं, तर तसं ते ठेवायचं चाललं होतं. पण ते नंतर पुढे ड्रॉप झालं आणि मी सदानंद ठेवायचं ठरलं असं झालं. तर त्यामुळे त्या नावाने त्यांनी ते यशवंत नावाने ते आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहितात. म्हणजे ते काय यशवंताची कहाणी असं आहे थोडक्यात, आमच्या एक अशा गोष्टी असाव्यात तसं ते स्वरूप आहे. आणि बाकीचे विद्यार्थी त्यांच्या जवळपास ज्यांच्यावर त्यांच्या या सगळ्या गुणांचा संस्कार झालेला ते असतील ना आहेत. त्याच्यातले खूप विद्यार्थी आहेत. आज इथे येणारा जो माझा थोरला ते भाऊ आहे तो त्यांचा विकाचा विद्यार्थीच आहे. नंतर ज्यांनी हे सांगितलं पहिला त्यांचा शोध आहे तोही त्यांचा विद्यार्थी आहे. ही सगळी त्या काळाची त्यांची विद्यार्थी मंडळी आता थोडे हस्तगत होत चालले. त्यातला जे नंदा पारकर म्हणलं तो आता गेला मध्यंतरी, पण त्यांनी त्यांच्यावरचा लेख लिहिलेला आहे तो ते अक्षरांजलीमध्ये आहे. मी अक्षरांजलीमध्ये असं कव्हर केलं होतं, एक नातेवाईक रिप्रेझेंटेटिव्ह असावा, एक विद्यार्थी रिप्रेझेंटेटिव्ह असावा, एक मुलगी म्हणून बहिणीचं एक घेतलं होतं. असं प्रत्येक अँगलनी त्यांच्यावर लिहिलं जावं. अक्षरांजलीची कल्पना त्याच्यावरची अशी होती. हे सगळे फॅसेट्स त्याच्यामध्ये या. एक त्यांचे साहित्यिक मित्र या नात्याने त्यांना म्हणून तोरा कुलकर्णीचा लेख त्याच्यामध्ये आणखी कवितेसंबंधी त्यांच्या निष्ठांसंबंधी अशा तऱ्हेचे ते सगळे 7-8 बाजूनी ते त्यात यावं. तर त्यात त्यांच्या विद्यार्थ्यांची भूमिका त्यात आहे. गुरुजींनी आम्हाला काय दिलं ती माणसं म्हणजे खरोखर विद्यार्थ्यांचं इतकं होतं की विद्यार्थी आजही त्यांचे विद्यार्थी अजूनही कुठून तरी एखादा उपस्थित होतो. म्हणजे इस्लामपूर ते अगदी 7-8 मी आठवत तरी सुद्धा, कारण ते विद्यार्थी तोपर्यंत हिंडते फिरते होते. आता ती सगळी मंडळी साठीच्या पुढे आहे. तर त्यामुळे ती मंडळीच्यातलं कोणी येऊन वडिलांची आठवण झाली तरी त्यांच्यावर असे त्यांच्यावर त्यांनी आम्हाला काय दिले की आम्ही असं. तर असं त्यांच्यामध्ये तोच परफेक्शनचा संस्कार हे सांगणारी मंडळी आहेत. विद्यार्थी त्यांची घरामध्ये विद्यार्थी ना जयू नाही जयूची थोरल्या बहीण जे लहान होते त्यावेळेला त्याच्यातले विद्यार्थी येणारे त्यांचे आहेत अजूनही ते आहेत. आणि त्याच्यातले त्यांचे एका विद्यार्थी म्हणून प्रॉपर त्यांचं सुद्धा 2 लेख आहे त्याच्यावर. आणखी एक कागदकर म्हणून त्यांचा लेख आहे की ते त्यांच्या पहिल्या वेळचे विद्यार्थी आहेत त्यांच्या, म्हणजे जवळपास बरोबरीचे. त्या काळात हे 20 वर्ष झाले ते काय 10 वर्ष जातील असं, म्हणजे त्यांच्या वयात फार अंतर होतं असं. मग पुढे पुढे ते बरोबरीचे शिक्षक म्हणून सुद्धा त्यांच्या त्या काळात ते राहिली आहेत असं. तर त्यांनी पण त्याच्यासाठी आठवणी दिली. त्यांनी मला हे सुचवलं होतं मी वडिलांचं काय करा असं. नंतर ते येऊन भेटून गेले ते स्वतः शिक्षक म्हणून पुढे नियुक्ती झाली. त्यांचंही लेख त्याच्यात मिरजेला फक्त 1 वर्षभर मिरज हायस्कूल ते सुद्धा आम्ही शेवट तेच तेव्हा ते कंटाळा देतो त्यांनी ते सोडून दिले. ते वर्षाचं पूर्ण झालेले होते. 23 जानेवारी मला आठवते. आणि माझ्याकडे पकडली मी शाळेतच होतो त्या मीच राजीनामा दिला. तोही
संस्कार त्यांच्याकडूनच मिळालेला आहे. माझा राजीनामा जेव्हा मी दिला त्यावेळेला मला त्या दिवसाची आठवण झाली की वडिलांच्या शेवटच्या नोकरीचा राजीनामा मी दिला होता. मला काय माहिती नाही की आपलं मुख्याध्यापकांकडे दिलं हे माझं म्हटल्याने दिले त्यात राजीनामा होतोय माझा. राजीनाम्याचा संस्कार सुद्धा आम्हाला त्यांच्याकडूनच मिळालेला आहे. ज्या गोष्टीत आपल्याला हे नाही पटत नाही किंवा जी करायची नाही आता निवृत्त व्हायचं हा संस्कार त्यांचा होता. तर ते म्हणायचे की थांबवायचं जी गोष्ट आपल्याला आता करायची नाही किंवा जी योग्य नाही आहे करणं किंवा आता आवश्यक वाटत नाही ती थांबवायची. स्मृतीदिन थांबवणं म्हणजे राजीनामा देण्यातलाच प्रकार आहे. आपण त्याला संगता म्हणतो म्हणजे अध्यात्माच्या भाषेमध्ये संगता म्हणतो तर तशा संगता त्यांनी केलेलेच आहे. आणि त्यांची मूळ तत्व असे होते की तत्वात तडजोड निघायची. त्यांची तत्वनिष्ठा प्रचंड होती. विद्यार्थ्यांच्या कशाची भक्ती नसते ते वातावरण नाही बरोबर आहे आणि या तडजोडी करायला लागतात म्हणजे किती बाहेर पडते असं त्यांची त्याच्यासाठी सगळं सोसायची तयारी होती ही गोष्ट होती म्हणून ते शिकवलं. राजीनामा 23 जानेवारी मला राजीनामा दिला आठवण जिथे तडजोड सुरू होती तिथं ही गोष्ट थांबवली त्यावेळेला मूळ तुमची जी तत्व ठरलेली असतात त्यासाठी तुम्ही काही गोष्ट सुरू करता तर ती सुरू केल्यानंतर त्यात भर पडणं माणसं आल्यामुळे काही गोष्टी विस्तार होणं किंवा काही भोकम बदलणं ह्या गोष्टी बरोबर आहे. पण तत्वाच्या तडजोडी ज्या वेळेला सुरू होतात किंवा ज्या वेळेला त्या मूळ उद्दिष्टाच्या तडजोडी सुरू होतात त्यावेळेला ती गोष्ट थांबवण्याचा काळा सांगतात असं मी ते मला अध्यात्म त्यावेळेला मी म्हटलं यात आता तडजोडी कराव्या लागतात हे लक्षात आले आपल्या तर ती गोष्ट थांबते आता गांधी काय आवश्यक आहे कारण तिच्यात ते मिक्सर होणार नाही आणि मग ते असं औषध तर तसं घेऊ नये आता काळजी घेतली पाहिजे ते तिथून मिळालेले आहे. म्हणणं असेल की मार्क मी वाढवणार त्याच्यासाठी मी रात्र 8 दिवस राजीनाम्याच्या पद्धतीने थांबवली आणि यांनी कॉलेज पडेल थांबवली त्याला चांगला आहे कौशल्य जरा स्वभावाच्या ठेवणीमध्ये फरक असतो प्रत्येकाच्या आणि मला ते तशा स्वरूपाने कधी ते थांबवणं ते मला तसंही वाटायचं की त्यांनी कौशल्याने कौशल्य म्हणजे मला त्यातून ते काही गुणोदय असेल तर स्वभावाचे हे पण माझ्या लक्षात आलं की थोडंसं कौशल्याने त्यांनी या गोष्टी केल्या असतील कारण ते आणखी काही चांगल्या तऱ्हेच्या गोष्टी पण ते मिळू शकते असं वाटतं काही वेळेला जे काही वेळेला अगदीच तडासोड करण्याचा अर्थ नसतो तीच गोष्ट तुम्ही वेगळ्या पद्धतीने साध्य करू शकता. मी जेव्हा म्हणतो पृथ्वी कुशलता कौशल्य लिहितो त्यावेळेला ते कौशल्याचा उल्लेख सारखा काय असतो तर ते मला गीतेमध्ये शिकायला मिळाले की कर्म तेच असतं पण करण्याचे प्रकार इतके आहेत की त्यामध्ये कौशल्यामध्ये तफावत आहे आणि ह्या सत्पुरुषांच्या किंवा याच्या करण्यामध्ये कौशल्याची प्रतिमा असते ती शिकून घेणं म्हणजे गोष्ट जरी तीच सध्या करायची असेल तरी ती कौशल्याने केली तर कमीत कमी लोकांना होणारी कमीत कमी त्रास मिळणारी अशी तरी जी होऊ शकते हे अधिक तुम्ही साध्य करण्याचं शक्य आहे. मार्कांचं उदाहरणार्थ की समजा शाळेचं प्रेशर आहे किंवा निकाल एवढा आले समजा हे आहे की विद्यार्थ्याला 2 मार्क वाढवा असं जर काही आलं तर ते म्हणतील त्या 2 मार्काचे त्याला कसे मिळतील यासाठी मी 1 महिना रात्रंदिवस त्याच्यासाठी कष्ट करेन आणि त्याला 2 मार्क मिळवायला पण मी 2 मार्क वाढवतो त्यांची भूमिका अशी त्यासाठी मी रात्रंदिवस काम करत नाही अजून तुम्हाला असं वाटते ना की ह्या परिणी घेतली याच्यामध्ये याला अजून 4 मार्क पडायला पाहिजे होते तर त्या 4 मार्कासाठी मी 3 महिने रात्रंदिवस त्याचा त्रास द्यायला तयार आहे त्याला वेळ द्यायला तयार आहे सगळे कष्ट करतो तो तिथं जाऊ आपण त्याला म्हणजे असल्या गोष्टी त्यांच्या त्या तडजोडीचे मुद्दे म्हणजे असे तत्वाचे मुद्दे नापासांची काय आणि ह्या म्हणजे जे वर्गात नापास होती म्हणजे त्यांचं लक्षात येईल किंवा ह्यांना रुटीनमध्ये जे शिक्षण तिथे आपण देणार ते तळमळीने द्यायचे त्यांच्या शिक्षणात काय असं वेगळा फरक होता असं नाही तिथे जे शिकवायचे ते तळमळीने शिकवायचे पण ते शिकवताना ह्याला पूर्ण हा या पद्धतीने शिकत राहून हा पास नाही होऊ शकणार म्हणजे असं जर होत असेल तर ती मुलं आयडेंटिफाय करायची त्यांच्या पालकाला बोलायचं त्यांच्याशी भेटायचं बोलायचं म्हणजे आज आता या प्रयोगाला एक अधिक प्रतिनिधी स्वरूप पण आले पण त्या काळात हे काहीच नव्हतं म्हणजे अशा वेळेला त्यांनी केलं हे महत्वाचं आहे स्वरूप आलं त्यावेळेस ते त्याला बोलून सांगायचे की हा मुलगा पास झाला पाहिजे ना मग आता मी त्याच्यासाठी कष्ट करतो तुम्ही त्याला रोज माझ्याकडे पाठवा मग आता खेड्यातनं संध्याकाळी सगळे मोकळे होणार हे घरी येणार ती माणसं घरी येणार
म्हणजे मुलं घरी जाऊन पोहोचणार. बरं ती काळ असा होता की इथे शाळा आहे सोय नव्हती, 5-5 मैल चालत यायची मुलं. आता ती 5 मैल चालत आलेला मुलगा जर आता परत जर जायचा म्हटला 1 तासभर क्लास घेऊन, त्याला रात्रीचे 5 मैल तो कसा जाईल अशी वेगळी परिस्थिती होती. म्हणून त्यांनी कारण काहींचं कसं होतं सकाळच्या शाळा दुपारी मुलं शेतावर कामाला पण द्यायची. मग ती सगळी घरी येतील तेव्हा आता वेळ मोकळा म्हणजे ह्यांना एक रात्रीची वेळ रात्री 9 ते 10 किंवा 1 ते 9 असं बसली किंवा पहाटे उठून बसायचं, 5 वाजता उठून बसायचं. त्यावेळेला पाठांतराला वेळ चांगली असते कारण या मुलांना कोणत्या मार्गाने निवडणं यायचं याचे काही आड्या असतात. म्हणजे पासिंगला पोचवायला लागणारी मदत वेगळी आणि गुणवत्तेत यायला लागणारी मदत वेगळी असं आहे ना. तर तो फरक लक्षात घेऊन त्याला जी मदत करायची त्यासाठी पहाटे त्याला वेळ देऊ शकतो आपण. मग सकाळी 7 वाजले की मला शाळेची वेळ झाली काही म्हणजे त्याच्या सेटअप प्रमाणे काही सकाळ संध्याकाळ अशा शाळा होत्या, काही सकाळच्या होत्या. म्हणून त्यासाठी त्याला घरी बोलतो आणि त्याचं आपण अंदमाने त्याचा आपण रात्रीचं जेवण यायचं त्यांनी त्या वस्तूबरोबर तंबिली घेऊन यायचं. तो तर लाईट वेट काय प्रश्न नाही. त्यामुळे एवढंसं तंबिली घेऊन तिथून निघायचं आणि शिक्षणाचं क्षेत्र निवडताना त्या काळात त्यांना चांगल्या दर्जाची म्हणजे ज्याला आजचे तहसीलदार म्हणून आपण किंवा नेक्स्ट तहसीलदार म्हणून एवढी त्यांना 42 साली ह्या मार्काला मिळत होती. ती सोडून शिक्षणात जाणं हा सुद्धा त्यांची केवळ शिक्षणाची निष्ठा म्हणून आणि त्यात प्राथमिक म्हणून त्यांना माध्यमिकला अगदी आनंदाने घेतो. तर त्या काळात वर्णेकडे लोक व्हायला शिकवत होते. अशा अवस्थेत एखादा मेट्रिक्युलेट आणि तो सुद्धा चांगल्या गुणवत्तेचा जर भ्रष्टाचार मिळत असेल तर कोण म्हणे त्याला अनेकांनी त्यावेळेला विचारलं. ते काय म्हणायचे पाया तिथं घडतो, पुढचा विद्यार्थी माझा जाईलच पुढे. आज तो प्राथमिक शाळेत त्याचा जर पाया एकदा त्याचं अक्षर मी 10वी सुधारू शकणार नाही ते अक्षर मला त्याला बालवाडीतच सुधारलं पाहिजे. मी त्या काळात बालवाडी नव्हती पण जी पहिलीतच सुधारलं पाहिजे ते अक्षर पहिलीच सुधारलं पाहिजे त्याला आयुष्यभर पुढे येईल. तर त्यासाठी मला तिथे काम करायचं आहे म्हणून खरं निश्चयने त्यांनी ते 17 वर्ष त्यांनी सोडले होते त्या सेटअपमध्ये. आणि जेव्हा ते वातावरण आणखी हे झालं अडचणीचं झालं की हे आपण करतोय पण ही निष्ठा आता 17 वर्षांनी इथे उरलेली नाही. या वातावरण हे कोणाला तसं काही वाटत नाही असं काही करावं असं तेव्हा आणि नंतर हिंदीचा अभ्यास वाढल्यामुळे तो विषय ह्यात कुठे जायचा आहे. तर त्याची आणि त्यांची गणित हिंदी आणि संस्कृत गणित त्यांचा अत्यंत आवडता विषय. गणिताचा मला वाचतो त्यांच्याकडून आहे. गणित माझे फार आवडीचे विषय सगळ्यात पण ती म्हणून मांडणीसह गणिताचा प्रभाव असतो आमच्या सगळ्या मांडणीवर. त्याचं कारण काय तुम्हाला लॉजिक्सवर सोपवण्याचं कारण तेच होती. गणित मला आवडीचं होतं. गणित म्हणजे विनोबांचं त्याच्यावर फार म्हणून विनोबांचं आमचं जमतं गणित कसं आहे खरं ते घ्यावं. ते गणिताचं तुमचं फार गणिताची क्लास झाली इथे मी शाळेत असेल मी शाळेत असताना मी शाळेत टाकल्या तेव्हा मला शाळेचा संस्कार त्यांचा काही शिकवण्याचा वेळा नाही कारण तोपर्यंत निवृत्त झाली. मी शाळेत त्याच्या वेळेला घरात जे काय झालं ते तर ते गणिताचे क्लास घरी घ्यायचे. त्यावेळेला त्यांची जी 11वीची स्पेशल गणिताची बॅच होती त्याला मी 7वीत असताना बसत होते 8वीत असताना. ते म्हणजे तुला हे जमेल त्या काळात स्पेशल गणित होतं स्पेशल गणिताची क्लास ते घरी घ्यायचे मला बसायची परवानगी असेल. जसं फडके सरांच्याकडे 88च्या वेळेला मला 10वीला बसायची परवानगी होती त्यामुळे 11वीलाच मला त्यातले शब्द माहीत झाले. तर ते म्हणायचे मी इंग्रजीचा केलं तू आणखीन इंग्रजीचा अभ्यास करते आणि त्यांच्या काळात त्यांना इंग्रजीत माध्यम होतं. तर तिच्या दोघं सगळे त्यांचे इंग्रजीत नव्हते माध्यमाच्या कुठल्या चर्चा न करता ते त्या काळात होतं त्यामुळे त्याला बघून सगळं इंग्रजीत होतं. त्यांचं इंग्रजी इतकं चांगलं होतं. तत्वाचं उदाहरण अक्षर म्हणजे माझा पहिल्यांदा आयुष्यात जाणीव की आपलं अक्षर श्रेष्ठ आहे आणि ते चांगलं नाही त्याची जाणीव पहिल्यांदा ज्या वेळेला ती मुलांची सगळं फळ्यावर उभं राहिला फळ्यावर लिहायला उभे राहिले तेव्हा कळलं 43 सालात. त्यानंतर 3 महिन्यात त्यांनी अक्षर सुधारलं रात्रंदिवस सदाई गिरवायचीच ते अक्षर इतकं आदर्श केलं सोडत नाही. म्हणजे अक्षराचं हे केव्हा सुधारलं असेल तर त्यांनी त्यांच्या वयाच्या 21-22 वर्षी पण त्या काळात त्याने ते हातात घेतलं आणि ते अशा आदर्श त्याला आणून ठेवलं की जे एखाद्याला आम्हाला लहानपणी शिकवावं कारण त्यातून बराच आहोत तसा प्रकार त्यांचा त्या काळात शिकून सुद्धा असं पण त्यांना विद्यार्थ्यांना शिकवताना कसे असायचं कारण काय त्या काळातले सगळे मास्तर हे कडक होते साधारण छडी राजे छमछम वगैरे तर मला नाही वाटत ते कडक त्यांच्या वर्गात दंगा असायचा त्यांची कधी त्यांनी शिक्षेचा वर्गात नाही तर म्हणजे एकत्रितच किंवा त्यांना वेळ संपले कळायचा नाही हे सगळे जे लक्षणं असतात रंगवून शिकवणाऱ्याची जी लक्षणं असतात ती सगळी त्यांच्या ठिकाणी होती.
शिवाय सगळ्या शंकांसाठी काय त्यामुळे ते इतरांशी जमायचं नाही ना, कारण इतर कशी त्यामुळे वागायची. इतर शिक्षकांची दबाई नाही हा तो मोठी वागायचा अडचण तर त्यामुळे त्याच्याकडे होतं. वाढवली. शिक्षक म्हणे तुम्ही असं करू नका तुम्ही. नवीन आदर्श निर्माण होतात तुम्ही ना. हे करू नका असं. मग तिथून वागायचं. नाही हे समजलं. सगळे मला नाही समजलं. मध्ये येत होते दुसरे काय मला नाही जमायचं. रिझल्ट असे लागले की विद्यार्थी म्हणजे त्यांच्या विषयाची माणसं यांच्याकडे शंका घेऊन म्हणजे हे मोठा अडचणीचा विषय होता. याला संस्कृती जेवढी जाण असते तेवढ्या संस्कृती जेवढ्या सोडायची हे अडचणीमुळे मुलं इथे यायची नाही तुला कोणी सांगितलं असं व्हायचं हे गणित तुला कोणी सांगितलं आता हे काही गणिताचे शिक्षक नाही हे भाषा शिक्षक असले तर त्यांनी गणितात का लक्ष घालावं असं त्यांना वाटणार पण प्रत्यक्षात त्याला यांच्याकडे गणित लवकर कळते तो तिथे येणार असे अतिशय गुणवत्ता ही सुद्धा एक प्रकारची अडचण असते वाटलंही साहजिक. त्याला काही तिथंच वाढत होतं. तिथं पण सोडून देतो. मला यात बदल करता येणार नाही. माझ्याबद्दल काय म्हणायचं की तो विद्यार्थी त्याला कळण्याची गरज आहे त्याच्याकडे शिकवून घेण्याची जिज्ञासा आहे विषय कुठला आहे याच्याशी काय संबंध आहे त्याला जर ती अडचण मला समजावून सांगता येत असेल आणि ते एक गीत कळल्यामुळे त्याची 10 उदाहरणं समजत असतील तर विहिरीत चालणं मात्र आहे का ते काही त्या सेटअप मध्ये बसायचं नाही या गोष्टी बरं मी माझा तास दोन्ही करतो म्हणजे असं नाही करत किंवा मी आपलं माझ्या संस्कृतीच्या हिंदीच्या तासाला मी गणित शिकवलं बसले असं काही होत नाही माझा हिंदीचा तास प्रामाणिकपणे घेऊन नंतर मी त्याला वेळ देऊन त्याला काहीतरी गणिताचं सांगत असेल तर त्याला काही अडचण असेल काय पुलांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये चितळे मास्तरांची व्यक्ती ही बरीचशी त्यांना तिकडे त्या काळात त्यांच्यावरती त्यांना पेठे मास्तर ही त्या काळातले रत्नागिरी जिल्ह्यात चालेवरी म्हणून आलेवरी म्हणून अत्यंत भाऊक खरंटे हृदयाचे कविता असल्यामुळे शिक्षा काय करते इतरांच्या शिक्षा देण्याची अशा अवस्था त्यांची होती त्यामुळे तो काय विषयच नाही बघायचा विचारलेला तसं काही नाहीच कधी ते स्वतःच भाऊ होते आणि त्यांच्या लिखाणावरही तो प्रभाव होता लेखणीच्या सगळ्या याच्यावर त्या वळणावर प्रभाव होता शेतू सुश्रुत ही सगळी पद्धत होती त्यामुळे त्यांना आणि त्यांचे वेश किंवा एक आदर्श तो होता की डोक्याला नंतर सगळ्या त्यांचा वेश करून त्यांनी बदलला ते त्यामुळे त्यांना तिकडे चांगली समज त्या परिसराचा व्हिडिओ